विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांत. राहुल, आवाज येतोय? हो, येतोय. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभतो निर्गुणाचा, म्हणून शारदा मूळ चत्वार वाचा, कमू पंथानंत या राघवाचा. श्रीराम सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. टप्प्याटप्प्याने मनाच्या श्लोकांचा अभ्यास करीत आपण आज 159 ते 169 असा मनाच्या श्लोकांचा एक संच अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण अनंताचा शोध, त्यातील टप्पे व धोके असा विषय गेल्या 2 सत्रांच्या माध्यमातून पाहिलेला आहे. अनंताचा शोध, आत्मतत्वाचा शोध घेत असताना साधकाच्या दृष्टीने कोणते टप्पे आहेत आणि धोके कोणते आहेत हे परमपूज्य जयश्री त्यांनी फार सुंदर सांगितलं आपल्याला समजावून. अनेक धोके सांगत असताना त्यांनी अगदी सुरुवातीलाच सांगितलं की देहबुद्धीचा धोका सर्वात मोठा आहे. विषयांचा तर संग नकोच आहे साधकाला, पण जे विषय आहेत त्यांचाही संग नको. तसेच भेददृष्टीचा त्याग करता आला पाहिजे. भेददृष्टी हा एक धोका आहे. अभिमान हा एक मोठा धोका आहे. आपल्याला ब्रह्मराक्षस व्हायचं नाहीये हे असा निश्चय साधकांनी केलेला असला पाहिजे. वेगवेगळ्या भ्रांती समजून घेऊन भ्रांतीपासून सुटण्याचे मार्ग शोधले पाहिजे. हे सगळं खूप छान समजावून सांगत असताना शेवटी जयश्रीताईंनी असं सांगितलं की अध्यस्थापासून स्वतःला बाजूला करणे म्हणजे साधना. संतांनी जसं सांगितलं आहे तसं स्वतःला घडवणं म्हणजे साधना. अशा साधनेच्या खूप छान छान व्याख्या आपल्याला या आचार्यांच्या विवेचनातून मिळत असतात. हे सगळे धोके पाहत असताना अहंकार हा फार मोठा धोका आहे. परमार्थाचे आणि अहंकाराचे अत्यंत वाकडे आहे. हा विषय अगदी नेमकेपणाने समर्थांनी या श्लोक क्रमांक 159 ते 169 या श्लोकांमध्ये अतिशय मार्मिक पद्धतीने सांगितलेला आहे. आणि हा भाग आपल्याला समजावून सांगण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आचार्या
समर्थ भक्त सौ सीमाताई इनामदार आपल्याला उपलब्ध आहेत. अनेक लोक मधल्या काळात नव्याने पण जॉईन होत असतात, त्यामुळे थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो. सीमाताईंचं वास्तव्य चिंचवड पुणे इथे आहे. एमकॉम पुणे विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं असून पत्रद्वारा दासबोध अभ्यासक्रमामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. त्या परमपूज्य डॉक्टर काकांच्या अनुग्रहित असून श्री गुरुकृपेने शास्त्र व संत ग्रंथांचा अभ्यास करत आहेत. पंचदशी भावदर्शन, भगवद्गीता आणि श्रीमद दासबोध या ग्रंथावर नियमितपणे वर्ग त्या घेत असतात. महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांची प्रवचने असतात. पिंपरी चिंचवड येथे नुकत्याच झालेल्या संत साहित्य मेळाव्यामध्ये त्यांचा संत साहित्य पुरस्कार देऊन मोठा सन्मान करण्यात आला, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अशा या व्यासंगी आणि प्रतिभावंत अशा आचार्य आपल्याला या विवेचनासाठी लाभलेले आहेत. अधिक वेळ न घेता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. श्रीमत. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. 159 ते 169 असा हा 11 श्लोकांचा गट जो आहे तो आज आपल्याला अभ्यासासाठी आहे. या श्लोकांमध्ये प्रामुख्याने जो समर्थांनी विचार सांगितलेला आहे तो अहंकाराचा, आत्ताच आपण ऐकलं. पण त्याच्यात प्रामुख्याने अजून एक अहंकाराचा विचार तर सांगितलेलाच आहे, पण समर्थ म्हणतात आपला जो प्रामुख्याने विचार सांगितलाय सूत्र की अहंकार विस्तार हा नीरसावा. बघा, एवढा परमार्थाचा आपण अभ्यास करतो, त्याचं एक मुख्य सूत्र समर्थांनी इथे आपल्याला सांगितलंय. कारण अहंकाराचं आणि परमार्थाचं अत्यंत वाकडं आहे. जोपर्यंत तुम्हाला अहंकार कारणाकारणाने कुठला ना कुठला तरी आहे. बघा, आपण प्रापंचिक असतो, आपल्याला प्रपंचातले अहंकार असतात. आता अनेक अहंकार असतात. मी माझा प्रपंच इतका छान केला. आता प्रपंचातला अहंकार घेऊनच माणूस परमार्थामध्ये येतो आणि मग परमार्थामध्ये तो हळूहळू शब्दज्ञान संपादन करून घ्यायला लागतो, हळूहळू साधना करायला लागतो आणि पुढे पुढे जायला लागतो आणि मग त्याला त्याचा पण काय होतो तर अहंकार व्हायला लागतो. आता प्रपंचातला अहंकार काय किंवा परमार्थातला अहंकार काय? एक वेळेस प्रपंचातला अहंकार थोडा परवडला, तो परत तुम्हाला जन्म मरणाला परत तुम्हाला जन्माला यावं लागेल आणि मृत्यूपंथाने जावं लागेल. पण हा परमार्थातला अहंकार जर झाला तर तो फारच तुम्हाला गुंतवतो आणि तिथेच अडकवतो. आणि म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलंय की साधक या दृष्टीने आपण जो हा परमार्थात झालेला जो अहंकार आहे प्रामुख्याने त्याच्यावरतीच या श्लोकांमध्ये आपल्याला भर दिलेला आढळतोय. समर्थ म्हणतात अहंकार विस्तार हा नीरसावा. जो हा अहंकार विस्तार पावलेला आहे बघा, प्रपंचापासून ते परमार्थापर्यंतचा. आता आपण जर पारमार्थिक साधक म्हणून जर आपण तयार झालो असू तर आपण हळूहळू प्रपंचातला अहंकार आपला मागे पडलाय, पण तो परमार्थातला जो अहंकार आहे त्याने फारच आपल्याला बांधून टाकलेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हा जो विस्तार पावलेला जो अहंकार आहे तो काय करावा तर तो आवरत राहावा. आत्ताच मी म्हटलं तसं की आता आपण साधक म्हणून अनेक प्रवचन ऐकतोय. आता इथे बसून जसं प्रवचनकार सांगतो आणि सांगण्याच्या निमित्ताने तो अभ्यास करतो, कारण आता अभ्यास करतो म्हणजे ते शब्दज्ञान लागतो, त्या ग्रंथाचा अभ्यास असतो सांगण्यासाठी आणि ऐकणारे श्रवण करणारे श्रोते पण खूप ऐकत असतात.
मग एक वेळेस प्रवचन करायला पण अहंकार होऊन जातो, की माझ्यासारखी सांगणारी मीच, शास्त्र सांगावं तर मीच सांगावं, नंतर प्रवचन करावी तर मीच करावी, भागवत कथा सांगावी तर मीच करावी. आणि श्रोत्यांनाही असं वाटतं की किती आता ऐकायचं. आणि श्रोत्यांमध्ये सुद्धा असं होतं की एखाद्या श्रोत्याने जर एखादा प्रसंग सांगितला की मला हे माहितीये बरं का ही जीवनावाची संकल्पना, तर दुसऱ्या श्रोत्याला पण लगेच अहंकार का होतं तर त्याचा वरती येऊन जातो. म्हणजे हे जे अहंकार आहेत ना, हे साधकाला इतके म्हणजे त्याचा जो विस्तार आहे ना, तो इतका त्याला बांधून टाकतो. आणि म्हणून समर्थांनी इथे मुख्य सूत्र जे घेतलेलं आहे की अहंकार विस्तार हा निसरावा. बघा, आणि एक आपण जर विचार केला तर इतकी सहज होणारी प्रक्रिया आहे. जिथे मुद्दाम कोणी करत नसेल, पण तो मुळातच जो अहम जो आपल्या आतमध्ये असतो, ती इतकी सहज होणारी प्रक्रिया आहे की तो नकळत जो आहे, तो आपला अहंकार वरती येऊन जातो. आता अगदी आत्मज्ञानाच्या उंबरठ्यावरती साधक उभा आहे, पण कुठेतरी तो अहंकार निर्माण होतो आणि तो साधक खाली घसरून जातो. किंवा दुसरं, त्याला असं वाटतं की मला शब्दज्ञान झालेलं आहे आता. आणि शब्दज्ञानाचं पण एक काय होतं तर आतमध्ये एक आनंदाची अनुभूती येत राहते. बघा, शास्त्र समजायला लागलं, शास्त्राच्या प्रक्रिया समजायला लागल्या की त्याला त्याचं पण एक काय होतं तर एक आतमध्ये आनंद आनंद यायला लागतो. आणि त्याला असं वाटतं की काय होतं की मला आता ज्ञानच झालं जणू काही. आणि ज्ञान झालं, कारण आता ज्ञान कधी होतं? शब्द ज्ञानाचं म्हणजे परोक्ष ज्ञानाचं अनुभवात रूपांतर व्हावं लागतं, तेव्हाच ते ज्ञान होतं. आता पहिल्यांदा अनुभवात रूपांतर होण्याच्या आधी सुद्धा ते शब्द ज्ञान पचनी पडावं लागतं. ते पचनी पडलं की मग त्याचं अनुभवात रूपांतर होतं. आणि अनुभवात रूपांतर झालं की मग त्याला एक सहजता येऊन जाते. आणि हे जे साधकाच्या साधनेमध्ये जे टप्पे येत असतात बघा, हे आणि जो साधक साधन करताना आपल्यावर बरोबर लक्ष ठेवत राहील ना या सगळ्या गोष्टींकडे, त्याला हे लक्षात येत राहतं की हे सगळे टप्पे त्याच्या जीवनामध्ये येत राहतात, साधनेमध्ये येत राहतात. आणि त्या साधनेच्या एका टप्प्यावर अहंकार निर्माण झाला की तो कधी तिथून खाली घसरतो हे त्याचं त्याला पण लक्षात येत नाही. आणि म्हणून इथे जे सद्गुरू आहेत, जे समर्थ आहेत, ते आपल्याला जागे करतायत. आणि ते हा 11 श्लोकांमधून आपल्याला अहंकाराचं स्वरूप सांगतायत, अहंकाराच्या अभिव्यक्ती कशा होतात तेही सांगतायत, साधकाची घसरण कशी होते, कुठे होते तेही सांगतायत. मग अहंकाराचा निराश करून अखंड आत्मस्थितीवर आहेत त्यांची संगत धरा आणि त्यांच्या संगतीमध्ये राहण्यातच साधकाचं हित आहे, असं आपल्याला इथे समर्थ सांगतायत. कारण जर हित म्हणजे आत्महित जर साधायचं असेल तर संतांची संगत अत्यंत आवश्यक असते आपल्याला. कारण संत हे जे असतात त्या सत्तत्वाशी एकरूप झालेले असतात, आनंदरूप झालेले असतात, ते अगदी निरहंकारी असतात. आणि जोपर्यंत साधकाचं साधन म्हणजे परोक्ष ज्ञानाचं रूपांतर अपरोक्ष ज्ञानामध्ये झालं पाहिजे आणि त्याला सुद्धा सहजता आली पाहिजे, इथपर्यंत संतांचं बोट सोडायचं नाहीये. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी हा पुढे आपल्या समोर गट आलेला आहे. बघा, वेद आपल्याला माहिती की वेद परब्रह्माचं वर्णन करतात. श्रुती पण म्हणते की न इति न इति, म्हणजे श्रुतीला सुद्धा ते परब्रह्म कळत नाहीये. आपण माहिती की 1000 जिव्हा असलेला जो शेष आहे त्याला सुद्धा परब्रह्माचं वर्णन करता येत नाहीये. याचा अर्थ काय होतो तर तो वाणीचा विषय नाही, तो मनाचा विषय नाही. आपल्या समोर मंत्र आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. आणि ते असं तत्व असल्यामुळे वाणी आणि मन निवृत्त झाल्याशिवाय त्याची अनुभूती येत नाही. बघा, आपल्या समोर आता ज्याला अनुभूती आलेली आहे की नाही, त्याच्याबद्दल पण एक छान आपल्या समोर माऊलींची ओवी आहे. येथ जाणपण त्याची नेणे, अथिलपण त्याची उणे, मी जाहलो ऐसे म्हणे तो काहीच नाही. जो म्हणतो की मी ते परब्रह्म जाणलेलं आहे, त्याने ते जाणलेलं नसतं. आणि जो म्हणतो की मी हे जाणलेलं नाही त्याने ते जाणलेलं असतं. बघा, थोडी अशी कोड्यातली भाषा आहे. पण ज्या क्षणी ती अनुभूती येते त्या क्षणी ती वाणी आणि मनासह निवृत्त होते. आणि ज्या क्षणी ती अनुभूती येते त्या क्षणी अनुभव घेणारा त्या अनुभव तत्वाशी एकरूपच होऊन जातो. मग ज्या एकमेव अद्वितीय तत्वाशी तो एकरूप झाला, तो कसा बोलू शकेल हो त्यावेळेला की मला परब्रह्माचा अनुभव आला म्हणजे मला ज्ञान झालं. पण आता इथे असं म्हणलं की मी ब्रह्म जाणलं असं जो म्हणतो, ही त्यातली काय आहे तर ही उणीव आहे, म्हणजे मला ज्ञान झालं.
बघा इकडे तर खरं ज्ञान झालेला एक दोन गोष्टी त्याच्यामध्ये आपण जर बघितल्या तर, की ज्याला परोक्ष ज्ञान झालंय त्याला असं वाटतं की मला ज्ञान झालं, असा तो स्वतःच्या भ्रमामध्ये राहतो. आणि एक दुसरा भाग आहे की ज्याला अनुभूती आलेली आहे आणि मला ज्ञान झालं असं तो शब्दांनी बोलायला लागतो, आणि मग त्याला त्याचाच अभिमान काय होतो, तर अभिमान होऊन जातो, म्हणजे ज्ञानाचा अभिमानच त्याला होऊन जातो. आणि मग त्या ज्ञानाचा अभिमान त्या ज्ञानाला सहजता येऊ देत नाही, म्हणजे ते ज्ञान त्याला पचनी पडू देत नाही. त्या ज्ञानाचं काय होतं, तर ओझं होतं. बघा 159व्या श्लोकामध्ये म्हणजे पहिला जो श्लोक आहे तो समर्थ आपल्याला एक व्यावहारिक दृष्टांत देत आहेत. ते म्हणतात की जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची, अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. बघा एक व्यावहारिक दृष्टांत आपल्याला दिलेला आहे. समर्थ म्हणतात की सुंदर सुग्रास असं पंचपक्वान्नांचं जेवण करत असताना चुकून जर घासाबरोबर माशी गिळली गेली तर काय होईल? आता घासाबरोबर पटकन माशी तोंडात गेली आणि माझ्या लक्षात आलं की अरे घासाबरोबर आपण माशी गिळली गेली, काय होईल? मळमळायला लागेल, ढवळायला लागेल, आणि काय होईल तर आपल्याला ते सगळं जे अन्न आहे ते सगळं उलटून पडल्याशिवाय राहणार नाही. आता इथे दृष्टांत संपला. अगदी त्याचप्रमाणे या ब्रह्मज्ञानाच्या भोजनामध्ये, आता ब्रह्मज्ञानाचं भोजन तयार आहे म्हणजे चित्ताची स्थिती एकदम तयार आहे, पण त्याच्यात मी ब्रह्मज्ञानी आहे ही जाणीवरूप माशी जर शिरली तर तिथे आत्मानंद पूर्णपणे लाभत नाही. का बरं? आता मी दोन गोष्टी सांगितल्या आपल्या समोर बघा, की ज्याला शब्दज्ञान परिपूर्ण झालेलं आहे पण त्याला ब्रह्मानुभूती आलेली नाही, पण तो आपल्याच धर्मात आहे की मला ज्ञान झालेलं आहे. आणि दुसरा जो आहे की त्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे म्हणजे अनुभव आलेला आहे, त्याच्यातनं म्हणजे तिथे पण तरी सुद्धा मला अनुभव आला आहे असं त्याला सारखं वाटतंय, कारण तो जो ब्रह्मानुभव आहे तो अजून पचनी पडलेला नाहीये, तो अजून मुरलेला नाहीये. तिथं तो वृत्ती आहेच, म्हणजे की मला अनुभव आला. खरं जो त्या ब्रह्मानुभवाशी म्हणजे परब्रह्माशी एकरूप होऊन जातो ना, तो अतिशय शांत होऊन जातो. पण कधी? जेव्हा तो अनुभव दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष होतो तेव्हा. म्हणजे दृढ म्हणजे कधीही न बदलणारा, दृढ म्हणजे अगदी स्थिर स्थिर, नंतर अपरिवर्तनीय म्हणजे कधीही न बदलणारा, असा तो अनुभव येतो. आणि जी शांतीची स्थिती असते ती सगळ्या संतांची स्थिती आहे, ती सद्गुरूंची स्थिती असते. पण त्याच्या अलीकडची स्थिती जी आहे ही समर्थ आपल्याला वर्णन करतायत की तिथे काय वृत्ती शिल्लक आहे. मग आता वृत्ती शिल्लक आहे म्हणजे काय? जाणीव शिल्लक आहे. आता जशा अनेक वृत्ती शिल्लक असतात, मी देह आहे, मी मन आहे, जग सत्य आहे, कर्ता आहे, भोक्ता आहे, आता या जाणीवा गेल्यात म्हणजे या वृत्ती गेल्यात. पण मी ब्रह्मज्ञानी आहे ही पण काय आहे तिथे? तर वृत्तीच आहे आणि जाणीवच आहे. आणि मी ब्रह्मज्ञानी आहे अशी वृत्ती शिल्लक राहिली की तिथे काय आहे? तर अभिमान आहे, अहम आहे. बघा अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. म्हणजे ती स्थिती जर पुढे दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष झाली नाही, त्याच्या अलीकडेच तर तो साधक त्या अहम मध्ये अडकला तर घसरगुंडी ठरलेली आहे. काय घसरगुंडी? कारण मायेचा प्रभावच तसा आहे. अभिमान राहिला की परत तो द्वैतामध्ये येतो, परत मत्सर अंतःकरणामध्ये निर्माण होतो, मत्सराने तिरस्कार निर्माण होतो, परत क्रोध निर्माण होतो आणि परत तो मागे येतो. म्हणून बघा साधना इतकी सोपी नाहीये. आपण म्हणतो ना की हा ज्ञानाभिमान जो आहे, सगळ्यात जो अहंकार, म्हणून सगळ्या संतांनी अहंकारावर जे एवढे विचार आपल्या समोर सांगितलेले आहेत, कारण हा अहंकार जाणं खूप मोठं कठीण असतं. आणि जोपर्यंत हा अहंकार आहे म्हणजे ज्ञानाचं ओझं आहे, शब्दज्ञानाचा असू देत किंवा त्या ब्रह्मज्ञानाचा असू देत, जोपर्यंत हे ओझं आहे त्या ज्ञानाला सहजता येत नाहीये तोपर्यंत हा काय होतो? अहंकार आपली कधी त्याच्यातनं आपल्याला घसरगुंडी करून घेतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. बघा हे ओझं जे आहे ना ते ओझं न होता सहजता यायला पाहिजे. एक दृष्टांत सांगते म्हणजे लक्षात येईल. एक शाळेची ट्रिप रायगडला जायला निघाली. आता ट्रिप म्हटलं की आपल्याला माहितीये, आपलं लहानपण आठवा, आपणही ट्रिपला गेलेलो आहोत, आपण आपल्या मुलांनाही ट्रिपला पाठवलेलं आहे. आता ट्रिप म्हटलं की एरवी कधीही न एवढा डबा देणारी आई ट्रिपला जायचं म्हटलं की मुलाला सकाळी खाऊचा डबा देते, नंतर 9 वाजता खायला बाबा अजून काहीतरी देते, दुसरा खाऊ देते, चॉकलेट देते, परत डबा 2 वेळेचे डबे देते, अगदी भरून देते की आपल्या बाळा उपाशी राहू नये म्हणून. बरं अजून त्याच्याबरोबर दुसऱ्या मित्राचं पण देते. असे सगळे मित्र जी 50-60 पोरं असतात ना, ती सगळे डबे, आता थंडी म्हणून स्वेटर घेतात, सकाळी लवकर निघायचं असतं म्हणून. आणि
इतकं त्या सगळ्याचं त्यांना ओझं होतं, पण आनंदाने घेतात हं. कारण सुरुवातीला त्यांचा उत्साह जो असतो ट्रिपला जायचा, आई-वडिलांचा पण असतो आणि मुलांचा पण असतो. म्हणून आई-वडील जे जे देतात ते मुलं आपले सगळं घेतात. तर 10-10, 12-12 वर्षाची मुलं आता रायगडला जायचं म्हटलं की गाडीतनं उतरतात आणि त्यांना बरंच चालत जावं लागतं पुढे. चालत जायचं असतं त्या गडापर्यंत. आता थोडं चालत जातात उत्साहामध्ये, पण नंतर त्या सगळ्यांचं काय व्हायला लागतं तर खूप ओझं व्हायला लागतं. असं वाटतं उगाचच बघ दिलं एवढं आईने मला. आता त्यावेळेस असं वाटतं आई मला हे दे, आई मला ते दे. मुलं पण मागून घेतात आई-वडिलांना आणि पण मग निम्म्यापर्यंत आल्यानंतर असं वाटतं की खूप ओझं झालंय. ज्या शिक्षिका असतात ना, त्या पण मुलांचे काही-काही गोष्टी खायला आणतात मुलांना. त्या शिक्षिकांना पण असं वाटतं की उगाच एवढं आणलं. खरं तर मुलं काहीच फारसं खात नाहीयेत. पण त्या सगळ्यांचं काय होतं तर ओझं होऊन जातं. कसेबसे गड चढतात त्या ओझ्यासकट. नंतर मग वरती गडावरती आल्यानंतर छान गार हवा लागते आणि सगळे आपले डबे काढून खायला बसतात. आता डबे काढून खायला बसल्यानंतर भूक लागलेली असते खूप आणि भूक लागली की सगळे डबे संपतात आणि सगळे डबे संपले की सगळं ओझं कमी होतं. आता भरलेले जे डबे होते, त्या भरलेल्या डब्यामधलं जे अन्न होतं ते गेलं कुठे? ते सगळं पोटात गेलं. आता जे हातात होतं तेव्हा ओझं होतं, पण तेच अन्न पोटात गेल्यानंतर ते काय झालं तर ते अन्न पचलं आणि पचल्यानंतर त्याला सहजता आली आणि ते ओझं काय झालं तर हलकं झालं. अगदी बघा दृष्टांत संपला. हा दृष्टांत हा नेहमी एकदेशी असतो आणि तो लावून घ्यायचा असतो. आता तसंच आहे, की जोपर्यंत ह्या ज्ञानाचं ओझं डोक्यावरती, मी अमुक आहे, मी टमुक आहे, मला हे समजतं, मला ते समजतं, मला इतकं शास्त्र समजतं, मी इतकी प्रवचनं केली, नंतर माझ्यासारखं शास्त्र समजणारी कोणीच नाहीये, सांगावं तर मीच सांगावं आणि पुढचं, मी ब्रह्मज्ञानी आहे. शब्दज्ञान झालेलं असतं पण माहिती नाही. त्याला असं वाटतं, की मला ब्रह्मज्ञान झालंय आणि जो ब्रह्मज्ञान झाला आहे, तो सुद्धा अहंकाराने हे होतो, की मी ब्रह्मज्ञानी आहे. म्हणजे हे सगळं जे आहे ना, तो ज्ञानाचं ओझं डोक्यावर जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्याचा अहंकार जडतो. म्हणून अहंभावजा मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना असे इथे समर्थ म्हणतात. म्हणून हा अहंकार काय व्हावा लागतो तर हा जावाच लागतो. नाहीतर मग काय होतं की तो अहंकार जोपर्यंत आहे तो सतत नाचत राहतो. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की ज्याप्रमाणे माशी जेवणात पडल्यानंतर ते उलटून पडतं, अगदी त्याचप्रमाणे जो अहंभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत ते ज्ञान आपल्याला पचनी पडू देत नाही. म्हणजे त्या ज्ञानाला काय येत नाही तर सहजता येत नाही. पुढे समर्थ म्हणताय की बघा जशी माशी पोटात गेली म्हणजे उलटी होते, त्याप्रमाणे ज्ञानाचा अभिमान झाला तर तो अभिमान ज्याला अभिमान झाला तर तो अजिबात स्वस्थ बसू देत नाही. तो डोक्यावरच बसतो. आपण नेहमी एक शब्दप्रयोग करतो बघा, मुलगा काय डोक्यावर बसलाय हो? अगदी त्याचप्रमाणे हा जो अहम आहे ना, हा अनावर होतो आणि असा हा अहम अनावर झाला, की तो परत आपल्याला काय करतो तर तैसे अहम ममतेच्या लवडसवडी मातेन पवतची बापुडी जन्म मरणाचे दुथडी ढवळली ठेली. तो अहम कुठला का असेना सूक्ष्म सूक्ष्म अहंकार असतो, तो खूप नंतर राहिलेला, पण तरी सुद्धा तो परत तुम्हाला काय करतो तर जन्माला घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून खूप मोठं इथे विचार समर्थांनी सांगितलाय महत्वाचा, की जे ज्ञान आहे ना ते पचनी पडलं पाहिजे. आणि जोपर्यंत पचनी पडत नाही तोपर्यंत तो ज्ञानाचा अहंकार जो आहे तो तोंडावाटे बाहेर पडतो, उपदेश रूपाने बाहेर पडतो, तो तुम्हाला स्वस्थच बसू देत नाही. ह्या सगळ्या अनुभूतीच्या गोष्टी आहेत बरं का, म्हणजे अनुभवाच्या गोष्टी आहेत. जेव्हा आम्ही पण शिकायला लागलो ना शास्त्र वगैरे, कोणी असं आपल्याला सापडलं, की लगेच आम्ही त्याला शास्त्र सांगायला सुरुवात करायचो. कारण तुम्ही जे शिकता ना, ते तुम्हाला दुसऱ्याला सांगावसंच वाटतं. पण सांगावसं वाटू द्यात, त्याच्याबद्दल काही नाही. पण अहंकारामुळे जर सांगावसं वाटलं, तर तिथे गडबड आहे, की मला किती समजतंय. हे जे आहे ना, बघा आता आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश म्हणजे चिदाभास. आता ही प्रक्रिया मला खूप छान समजायला लागली. आता समजायला लागली म्हणजे मला शब्दांनी सुरुवातीला ते पटकन कळत पण नाही. आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश म्हणजे चिदाभास म्हणजे जीव चैतन्य. आता सातत्याने मी ते घोकून बरोबर लक्षात ठेवून ते पाठ केलं. पण आता हे कशासाठी आहे? ती साधनेची घडी बसवून घेण्यासाठी आहे. सांगण्यासाठी नाहीये. पण असं असतं की तो अहंकार आहे, तो मला चुप्प बसू देत नाही. ते समर्थ इथे म्हणतायत, "नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना शिकवू पुढिलांसी, अहम भाव जो राहिला तुझपाशी." बघा, नको रे मना वाद हा खेदकारी. आता नको रे मना वाद हा खेदकारी म्हणजे असा लगेच वाद होऊन जातो. मग दुसरी म्हणते, "नाही, नाही असं आहे. नाही आमच्या ग्रंथात असं सांगितलंय."
म्हणजे एकमेकांना एक म्हणजे कसं असतं ना, की आपल्यातला जो अहम आहे ना, तो दुसऱ्याचं ऐकून सुद्धा घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. आता इथे नको रे मना वाद हा खेदकारी असं म्हणतात, तेव्हा संत कधीही वाद घालत नाहीत. बघा समर्थ आधीच्या श्लोकामध्ये म्हणतात, तुटे वाद संवाद तो हितकारी. जिथे हितकारी संवाद होतो तसाच करावा. म्हणून संतांना सत्याची जी सत्तत्वाची प्रत्यक्ष प्राप्ती झालेली असते, सत्तत्वाचा त्यांनी अनुभव घेतलेला असतो, त्यामुळे ते अतिशय शांत आणि स्थिर झालेले असतात. आणि साधक मात्र कसा असतो, जसं उथळ पाण्याला खळखळाट फार. बघा ह्या सगळ्या गोष्टी लागतात तो. त्याला नावं ठेवण्याचं अजिबात म्हणजे ते लागतातच. कारण आता आपलं हे सगळं जे चाललेलं आहे, हे परोक्ष ज्ञानच चाललेलं आहे. पण हे परोक्ष ज्ञान सगळं लागतं, पण त्याचा अहंकार निर्माण होता कामा नये. कारण सातत्याने आपणच आपल्या जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सातत्याने सुख संवाद करावा असं समर्थ सांगतायत. हा चर्चा करावी एकमेकांशी, एकमेकांना समजून सांगावं, दुसऱ्याचं ऐकावं. जर ते आपल्याला जर योग्य वाटलं नाही तर ते ग्रंथातनं काढून बघावं. असं हे ज्ञान जे आहे ते आपलं सातत्याने वाढतं राहतं. बघा शंकराचार्य शिष्यांचा पाठ घेत होते आणि शंकराचार्य तर ज्ञानी आणि शिष्यांचा पाठ घेता घेता शिष्यांच्या मनामध्ये असं आलं की किती आपले सद्गुरू आहेत ते ज्ञानी आहेत. आणि शिष्यांच्या मनात हे जे आलेला विचार जो आहे तो शंकराचार्यांना लक्षात आला. आणि शंकराचार्यांनी सगळ्या शिष्यांना नंतर एका समुद्राच्या काठावरती नेलं आणि तिथे उभं राहून एक पळीभर समुद्राचं पाणी घेतलं आणि म्हणाले की म्हणे हे समुद्राचं पाणी केवढं आहे बघा, पण माझं ज्ञान किती आहे, त्या पळीतलं पाणी जेवढं आहे तेवढंच माझं ज्ञान आहे. आणि हा जो विचार असतो ना एकदम क्लिअर संतांना असतो. कारण म्हणून ज्ञानाचा अभिमान संतांच्या ठिकाणी नसतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला साधकाच्या दृष्टिकोनातून हे धोके जे आहेत हे आपल्याला सांगतायत की नको रे मना वाद हा खेदकारी. तुला शब्दज्ञान समजायला लागलेलं आहे, तू अनुभूतीच्या जवळ जवळ जायला लागलेला आहेस, पण तू कुणाशीही वाद घालू नकोस. उलट काय करावं तर, हा ठीक आहे बाबा तुझं बरोबर, आपण तिथून मागे व्हावं आणि आपल्या अंतःकरणाची स्थिती मात्र जी आहे ती काय करावी तर बिघडू देऊ नये. कारण इथे काय म्हटलंय समर्थांनी, तो वाद कसा असतो, खेदकारी असतो. जर तिथे वाद नाही, नुसता वाद झाला, संवाद झाला नाही, तर आपलं अंतःकरण जे आहे ते अंतःकरण अस्थिर होऊन जातं आणि मग साधकाला साधनेसाठी ते अनुकूल राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत नको रे मना वाद हा खेदकारी. कारण त्या आत्मानुभूतीला बाधक या गोष्टी समर्थ आपल्याला इथे सांगतात की अहंकारातून हे कसं सगळं पुढे पुढे निर्माण होत राहतं. पुढे म्हणतात नको रे मना भेद नाना विकारी. मग आता वाद म्हटलं, आता वाद घालायचं म्हटलं की समोरचा आला म्हणजे प्रतिपक्ष आला. मग एकमेकांशी वाद करता करता जराही जास्त स्वतःला शहाणे समजते बरं का, माझ्यापेक्षा म्हणजे लगेच मग आपण काही कुठे कमी होत का, असं लगेच ईर्ष्या, मत्सर, द्वेष, लोभ, अहंकार हे निर्माणच होऊन जातात. आता इथे समर्थांनी म्हणून आपण समर्थांचे विचार सांगितलाय की नाही बघा, एक डॉक्टर काकांनी जे प्रवचनात आपल्या सांगतात ते मी आपल्या समोर एक सांगते. डॉक्टर काका म्हणाले की विठ्ठल मंदिरामध्ये मी दर्शनाला गेलो. आता मी प्रवचनकार, आता दर्शनाला गेल्यानंतर दुसरा प्रवचनकार पण विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनाला आला. आता त्याला बघितल्यानंतर माझ्या तळपायाची आग कुठे गेली तर मस्तकात गेली. का बरं मस्तकात गेली? कारण मी आधी प्रवचन करत होतो मुरगुडमध्ये आणि आता माझ्या नंतर हा आला आणि आता ह्याची डायरी भरत चालली आणि माझी डायरी मात्र काय रिकामी होत चालली. मग आता त्याच्याकडे बघितलं की तळपायाची आग मस्तकाला, त्याचं घर बघितलं की काय तळपायाची आग मस्तकाला. असं सगळं म्हणजे त्याच्या ज्या ज्या गोष्टी बघितल्या की लगेच तो मला आठवतो. आता इथे काय झालं, नको रे, आता भेद बघतोय आपण सगळ्यांमध्ये आणि तिथे पण काय आहे तर ईर्ष्या आहे, मत्सर आहे, तुलना आहे. मग आता इतक्या उंचीवर गेल्यानंतर सुद्धा जर ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर कशी काय आपल्याला आत्मानुभूती येणार? आणि आपल्या सद्गुरूंना, समर्थ माऊलींना आपली काळजी आहे आणि म्हणून समर्थ आपल्याला हे विचार तळमळीने सांगतायत की नको रे मना भेद नाना विकारी. तू हे भेद काढूनच टाक. इथे कुणाचा कोण मत्सर करतो आहे, जीव जीवाचा मत्सर करतो आहे. इथे प्रवचन कुणासाठी चाललेलं आहे, हे माझ्या स्वांत सुखाय ही हरिकथा चाललेली आहे. स्वांत सुखाय मी विचार सांगते आहे. मी कुणासाठी सांगत नाहीये. माझ्या स्वांत सुखासाठी केल्यानंतर दुसऱ्यांना जो आनंद येतो तो एक वेगळाच आनंद आहे आणि तो आनंद येणारच आहे. पण सातत्याने जर आपण असं उथळ राहिलो
बहिरंग राहिलो तर हे सगळे भेद, हे ईर्ष्या, मत्सर, द्वेष, तुलना आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणारच नाहीयेत. मग तिथे पण का बरं हे सगळं होतं? तर आतमध्ये कुठेतरी सुप्त जो आहे तो अहंकार आहे. आणि तो अहंकार लगेच डोकं वरती काढतोच. नको रे मना शिकवू पुढीलांसी. जे आता पुढीलांसी म्हणजे दुसऱ्यांना. आता जोपर्यंत अहंकार म्हणजे देहबुद्धी गेली नाही तोपर्यंत, आणि दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगायचं. पण ठीक आहे, सांगता सांगता मी डॉक्टर काकांना एकदा म्हटलं होतं, काका आम्ही मारे सांगतो सगळ्यांना की तुम्ही देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, नंतर त्याच्यासाठी काय काय करावं लागतं, जसं आपण आता विचार बोलतो इथे बसून तसे. काका म्हणाले, हे बघ म्हणाले, की असं सांगता सांगताच एक दिवस जमून जातं. आता ती सुद्धा सद्गुरूंची कृपाच आहे. मग त्याचा अहंकार बाळगण्याचं मी काम, मला कारण काय आहे सांगा बरं? आता शास्त्र तर असं सांगतं की जोपर्यंत ब्रह्मज्ञान नाही तोपर्यंत सगळा प्रांत जो आहे तो अज्ञानामधलाच आहे. मग आता हे शब्दज्ञान पण कशासाठी? तर ब्रह्मज्ञान होण्यासाठी, प्रत्ययाचं ज्ञान होण्यासाठी. मग आता जिथे माझाच अहंकार नष्ट झाला नाहीये, आता नष्ट झाला नाही म्हणजे तो कधी होणार आहे? ब्रह्मज्ञान झाल्यानंतर नष्ट होणार आहे. पण सातत्याने मी जर मला जागेवर ठेवत असेन, माझं अंतःकरण मी तपासत असेन, तर थोडा तरी मला दुसऱ्यांना काहीतरी उपदेश करण्याचा तिथे अधिकार प्राप्त होतो. नाहीतर माझा अहंकार सगळा तसाच्या तसाच आहे. बघा, मी जे एक विचार नेहमी सांगते, की जेव्हा आपण अशा म्हणजे प्रबोधन करण्याच्या प्रांतामध्ये, आता सद्गुरूंच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने आपल्या मुखातून जेव्हा भगवंत बोलवून घेतो, तेव्हा समाजाचं लक्ष त्या व्यक्तीकडे असतं, की ही बोलतेय त्याप्रमाणे वागतीये का? ही बोलतेय त्याप्रमाणे हिचं आचरण आहे का? हे सगळं जे आहे ना, हे सगळे धोके जे आहेत, आणि म्हणून जो बोलतोय त्याने त्याच्या अंगी सुद्धा नम्रता असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून सातत्याने संतांच्या संगतीमध्ये, आता मनाच्या श्लोकांची संगत आहे आपल्याला, या संगतीमध्ये जे विचार सांगतायत समर्थ, त्या विचारांनी आपण सतत अंगी नम्रता बाळगणं हे खूप महत्वाचं साधकाचं एक काय आहे तर लक्षण आहे. नाहीतर होतं काय, ज्ञानाच्या अहंकारामध्ये तो स्वतःच बुडतो, आणि स्वतः बुडतो आणि अहंकारच त्या ज्ञानाला गिळून टाकतो, आणि मी मात्र दुसऱ्यांना काय सांगायचं तर ज्ञान सांगायचं. पण ह्या गोष्टी थोडे दिवस चालतात. आता लोकांना ओळखू येणार नाहीत, ऐकून घेतील थोडे दिवस, पण काही दिवसांनी लोक जे तुम्हाला जे परीक्षत असतात किंवा बघत असतात तुमच्याकडे सातत्याने त्यांचं लक्ष असतं, तेव्हा त्यांना बरोबर ओळखू येतं की ह्याच्या अंगातला जर अहंकार गेला नाही तर हा आम्हाला काय सांगणार, ही आम्हाला काय सांगणार. थोडे दिवस हो म्हणतात आणि हळूहळू आपल्यापासून बाजूला व्हायला लागतात. म्हणून वेदांत हा डोक्यात शिरण्याची गोष्टच नाहीये. वेदांत हा आचरणात आणायचा, आणि आचरल्यानंतर मग आपण तो दुसऱ्यांना सांगण्याचा अधिकार आपल्याला मिळतो. तो सहज, म्हणून मी सातत्याने सांगते की तो ज्ञानाचा अहंकार आहे ना, कारण अहंकार सुद्धा आपल्यामध्ये आहेच मुळात. आणि जेव्हा आपण या गोष्टी, अहंकाराचा विस्तार होतोय हा सगळा, जेव्हा आपण साधक म्हणून हा सगळा शब्दज्ञान वगैरे आपण अभ्यासतो आहोत, किंवा शब्दज्ञान जेव्हा मला होतं, अनुभूतीकडे आपण प्रवास करतो, तेव्हा या अहंकाराचा आपोआपच पारमार्थिक विस्तार होतो, आपण असं म्हणूया. आणि तो विस्तार पण धोकादायकच आहे. म्हणजे तो संवादी आहे, पण संवादीचा जो विसंवादी झाला, म्हणजे तो मलाच जर भोवायला लागला, तर तो मात्र कसा आहे, तर तो अत्यंत धोकादायक आहे. बघा, एक 3 वेदांती साधू एकनाथ महाराजांकडे आले. आता ते वेदांती होते आणि चर्चा करायला आले होते एकनाथ महाराजांशी. आता चर्चा करता करता वेदांतावरती काय झालं, की 2 प्रहर होऊन गेले. वेदांत चर्चा सुरूच होती. आता एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं की स्वयंपाकाची सिद्धी झालेली आहे. पानं महिला घेतात घरातल्या ज्या आहेत त्या. नंतर आता ते एकनाथ महाराज त्या ते जे वेदांती आले होते त्यांना असं म्हणाले की अहो लवकर स्नान उरका, पानं घेतलेली आहेत आणि तुम्ही पानावरती येऊन बसा. आता त्यावर त्यातले एक वेदांती गृहस्थ असं म्हणाले की आम्ही सर्व काळ कशामध्ये डुंबलेलो असतो, तर ज्ञानगंगेत डुंबलेलो असतो, तेव्हा आम्हाला स्नान करण्याची काहीही गरज नाही, आम्ही तसेच जेवायला बसू. आता नाथ शांती ब्रह्म, एकनाथ महाराज काहीच बोलले नाहीत, पण त्यांनी एक युक्ती काढली. आता त्यांना जेवायला वाढलं, पानावर बसवलं, आणि शेजारी जे तांब्या भांड ठेवलं ते मात्र कसं ठेवलं, तर ते रिकामच ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी घातलं नाही. आता त्यातल्या एकाला खूप ठसका लागला. आता ठसका लागला म्हटल्यानंतर पाणी पाहिजे प्यायला. आता पाणी प्यायला घेतलं तर लोटी भांड दोन्ही रिकामं. आता तो पाणी मागायला लागला. तेव्हा नाथ असं म्हणाले की तुम्ही ज्या ज्ञानगंगेत डुंबलेले असता त्या ज्ञानगंगेनीच लोटी भांड्यामध्ये पाणी भरा. आता ह्याने काय होतंय, हा अहंकार मिरवला, त्यामुळे काय झालं, त्याची
फजिती झाली. म्हणून ह्या ज्या वेदांताच्या प्रक्रिया आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या वाद घालण्यासाठी नाहीयेत, कुणाला सांगण्यासाठी नाहीयेत, तर त्या मला त्याचे ऍप्लिकेशन जमतायत की नाही हे बघण्यासाठी आहे. आता इथे एकनाथ महाराजांनी काय केलं, तर वाद घातला नाही, कारण ते स्वतः शांतीब्रह्म, ते स्वतः संत आहेत. बरोबर त्यांनी योग्य वेळ आले की त्यांचं माप त्यांच्या पदरामध्ये घातलेलं आहे. म्हणजे ह्याचा दुसरा अर्थ असा होतो की जोपर्यंत ज्ञान पचनी पडत नाही, तोपर्यंत शांती स्थिर होत नाही, तोपर्यंत समाधान आपल्याला लाभत नाही. आणि म्हणून समर्थ आपल्याशी बोलतायत की नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना शिकवू पुढीलांसी, अहंभाव जो राहिला तुझ पासी. पुढे समर्थ म्हणतात, अहंता गुणे नीती सांडी, अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी शोधून पाहे. अगं अहंता गुणे सर्वही दुःख होते. आता उपदेशशास्त्री नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की अहंकार जो आहे ना, तो आत्मस्वरूपाच्या अत्यंत जवळ आहे. म्हणजे अत्यंत जवळ म्हणजे किती, तर तो खूप खेटून आहे त्याला. आता किती खेटून आहे, आपण म्हणतो ना, किती खेटून उभी राहिलीस का, जरा बाजूला हो. अगदी तो अहंकार त्या आत्मस्वरूपाच्या जवळ आहे. आणि त्यामुळे सगळ्यात शेवटी काढायला लागतो तो अहंकार. अहंकाराचा पडदा बाजूला झाल्याशिवाय आत्मज्ञान होणं शक्य नाहीये. आणि आता तो आत्मस्वरूपाच्या अत्यंत जवळ असल्यामुळे या अहंकाराच्या, म्हणजे अहंकाराचं जे नृत्य चालू असतं की नाही, आता बघा एक भाषा आहे आपल्या समोर छान मांडणी केलेली आहे की अहंकाराचं जे नृत्य, म्हणजे अहंकाराच्या नृत्याचे आविष्कार जे सुरू असतात ते कुठल्या स्टेजवर सुरू असतात, तर ते आत्मस्वरूपाच्या स्टेजवर सुरू असतात. आणि तो अहंकार इतका सारखा उड्या मारतो की ज्याला ते स्टेज आहे, म्हणजे ज्या स्टेजवरती तो उड्या मारतोय ते स्टेज आपल्याला अनुभवायलाच येत नाही, जे अधिष्ठान जे आहे ते. आणि सातत्याने त्या अहमच्या अभिव्यक्ती मात्र आपल्याला दिसत राहतात. आणि म्हणून जो आहे इथे अहंता गुणे सर्वही दुःख होते आपल्याला म्हणतात, आणि जिथे अहंकार आहे तिथे दुःख ठेवलेलंच आहे. बघा अजून एक छान डॉक्टर काका नेहमी सांगतात की एक दोन पती पत्नी, घरामध्ये दोघांची काय चालली होती, तर खडाजंगी. आता पती पत्नी म्हटल्यानंतर काहीतरी कारण असतं, तेवढ्यात दारावरची कॉल बेल वाजते आणि एकदम दोघे जण शांत होतात आणि हसतमुखाने दार उघडतात. आता हसतमुखाने दार उघडल्यानंतर येणाऱ्या माणसाला असं वाटतं की काय छान जोडपं आहे बा, मेड फॉर इच अदर. आता लोकांसमोर असं करावं लागतं बरं का, नाही तर भांडत बाहेर यायचं नाही, कारण अशा व्यावहारिक सत्तेमध्ये अशा गोष्टी होतात. पण त्याआधी कुठलं नृत्य सुरू होतं त्यांचं, प्रत्येकाचे इगो. आता प्रपंचामध्ये आपल्याला या गोष्टी सगळ्या अनुभवायच्या आहेत. इगो दुखावला रे दुखावला की काय होतं, तर ते नृत्य प्रपंचामध्ये सुरूच होऊन जातं. कुठेतरी अपमान झालेला असतो, कुठेतरी मत्सर असतो, कुठेतरी ईर्ष्या असते, कुठेतरी दुःख झालेलं असतं. या सगळ्या गोष्टी आपल्या होत असतात, इगो दुखावला जातो आणि मग काय होतं, तिथे सगळी अशांती निर्माण होऊन जाते. म्हणजेच अहंकार, इगो दुखावला की अहंकाराचं नृत्य सुरू होतं. आणि अहंकाराचं नृत्य ज्या अधिष्ठानावरती सुरू झालेलं आहे त्या अधिष्ठानाचा आपल्याला काय होतं, तर पूर्णपणे विसर पडतो आणि तिथे दुःखाशिवाय आपल्या हाती दुसरं काहीही लागत नाही. म्हणून एक छान विचार आहे की आपणच आपल्याला जास्तीत जास्त दुःख देतो. बाहेरून दुःख खूप कमी येतात बघा, पण आपल्या अंतःकरणातून हा अहंकार निर्माण झाला नाही की त्यामुळे होणारी जी दुःख आहेत ही खूप जास्त आहे. मूळचं माझं सुखरूप स्वरूप असताना सुद्धा बघा, सुखरूप व्हायचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारिखा. मूळची मी सुखरूप असताना सुद्धा ही सगळी अहंकारामुळे आपण आपली दुःख ओढवून घेतो. अगदी तसंच आहे की अहंकार डिवसला परमार्थामध्ये सुद्धा, की तिथे चांगले चांगले पारमार्थिक म्हणवणारे सुद्धा काय होतात, तर त्यांचा अहंकार वर आला की त्या आत्मस्वरूपापासून दूर निघून जातात. आणि मग पुढे समर्थ म्हणतात, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. आता मग तुम्ही किती सांगा, तुम्हाला ते जमलेलंच नाहीये. नुसतं जर मुखाने ज्ञान बोललं की असा अहंकार काढायचा, तसा अहंकार काढायचा, तर काही उपयोग आहे का? बघा, विचार वेगवेगळ्या पद्धतीने तोच आपल्या समोर परत येतोय. आणि पुढे समर्थ म्हणतात, सुखी राहता सर्वही सुख आहे. जिथे निरहंकारी स्थिती आहे तिथे अत्यंत सुख आहे, तिथे दुःखाचा लेश सुद्धा नाहीये. कसं काय बघा,
मी एकदा शिवथरगळीमध्ये डॉक्टर काकांबरोबर गेले होते आणि प्रवचन खूप छान झालं. आणि नंतर मग डॉक्टर काका म्हणाले की आपण चक्कर मारून येऊयात. आणि तेवढ्या ते गृहस्थ जे अनोळखी होते ते पटकन काकांना असं म्हणाले, आता श्रोता आणि खूप मनापासून प्रवचन त्यांनी ऐकलं बसले होते. ते काकांना म्हणाले की खूप छान अभ्यास आहे बरं का तुमचा. आणि मी काकांबरोबर असल्यामुळे मी काकांची बॉडी लँग्वेज बघितली की काकांनी काय नाही त्यांच्याकडे बघून हसले. हा ठीक आहे पुढे चला. आता खूप छान अभ्यास आहे. आता बघा, आता माझं प्रवचन झाल्यानंतर जर मला असं कोणी म्हटलं की ताई खूप छान सांगितलं, खूप छान अभ्यास आहे तुमचा, तर लगेच मला नाही नाही हो, अभ्यास कुठला, मी त्याच्यामध्ये मुरली आहे. आता किती वेळा मी त्या ग्रंथाचा अभ्यास केलाय, की लगेच आपला काय होतं तर अहम वरती येऊन जातो. हा जो फरक आहे ना, इथे समर्थ तेच सांगतायत, की हे जे छोटे छोटे अहंकार आहेत ना, म्हणून पुढे समर्थ सांगतात की सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांच्या संगतीमध्ये त्यांची बॉडी लँग्वेज जर आपण बघितली, त्यांच्या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या, तर ते ज्ञान जिथे ते मुरलेलं आहे, ते मुरलेलं ज्ञान कधीच अहंकाराने वर येत नाही. कारण ते तिथे कसं असतं तर अहंकाराचा लेश सुद्धा तिथे राहिलेला नसतो. ते सहज तिथे ते सगळं ज्ञान पसलेलं असतं. तुम्ही किती स्तुती करा, काही करा त्यांची, तरी ते ईश्वरावर सोपवून देतात. अहो ईश्वराने करवून घेतलं. आणि इथे मात्र आपला मी जात नाही. बघा गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं, की तुम्हाला आत्मज्ञान झालंय का? आता बघा प्रत्यक्ष महाराज रामरूप झालेले. त्यांना विचारलं, की आत्मज्ञान झालंय का? महाराज हसले किंचित आणि म्हणाले, हे बघ म्हणे मला झालं का नाही आत्मज्ञान ते मला माहिती नाही. येथ जाणपण तेची नेणे, अथिलपण तेची उणे, मी जाहलो ऐसे म्हणे तो काहीच नाही. जो म्हणतो की मी जाणलेला आहे त्याने ते जाणलेलं नसतं. आता महाराजांनी हे हे जे आहे आपला हा जो ओवी आहे ज्ञानदेवांची, ही गोंदवलेकर महाराजांना माहिती होती. म्हणजे त्यांनी ते ज्ञान पचवलेलं होतं. महाराज असं म्हणतायत की मला आत्मज्ञान झालं की नाही मला माहिती नाही, पण मी मात्र तो आनंद तुला देऊ शकतो. वेगळ्याच भाषेत त्यांनी काय सांगितलं बघा, किती छान सांगितलं. डॉक्टर काकांना माझ्या समोर एक जणींनी विचारलं, एका भगिनींनी विचारलं की काका तुम्हाला आत्मज्ञान झालंय का? अगदी हाच प्रश्न विचारला. तेव्हा काका किंचित हसले आणि काहीच बोलले नाहीत. आपल्यासारखं असतं तर हो म्हणजे काय, आत्मज्ञान झाल्याशिवाय होतं का? पण डॉक्टर काका किंचित हसले, कारण अत्यंत आतमध्ये सुखाची स्थिती आहे. आणि मला आत्मज्ञान झालं हे सुद्धा ते बोलत नाहीत. कारण त्या स्थितीतनच तुम्हाला कळतं की त्यांना आत्मज्ञान झालेलं आहे आणि अत्यंत आनंदाची जी आहे ती स्थिती तिथे आहे. आणि आपले अहंकार मात्र कोणी थोडं निवसण्याचा प्रयत्न केला रे केला की लगेच ते काय होतात तर ते वरती येऊन जातात. म्हणून अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्वही सुख आहे. असा अहंकाराचा आपण जर व्यवस्थित संतांच्या संगतीमध्ये विचार करत गेलो आणि आपला अहंकार आपण सातत्याने काय करत गेलो तर त्याला खाली ठेवत गेलो, तर काय होतं तर आपल्याला आतमध्ये एक सुखाची स्थिती निर्माण होते. म्हणून अहंता तुझी तुझी शोधून पाहे. इथे म्हटलंय की जीवानेच या अहंकाराच्या अभिव्यक्ती ओळखायच्या आहेत आणि सातत्याने त्या ओळखण्याचा अभ्यास करून त्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि असं सातत्याने करता 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 काय होतं तर तो अहंकार नष्ट होऊन जातो. पुढे आपल्या पुढे समर्थ आपल्याशी बोलतात 162व्या श्लोकामध्ये, अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी, परी अंतरी सर्वही साक्ष देते, प्रमाणांतरे बुद्धी सांडूनी जाते. बघा इथे अहंकारामुळे काय काय होतं हे सांगताना समर्थ म्हणतात, अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी. आता अहंतेमुळे काय होतं, विवेकी सुद्धा कधी कधी नीतीला सोडून बघतो, असा इशारा समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये देत आहेत. मनाच्या श्लोकांमध्येच एक श्लोक आलाय समर्थांचा, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. बघा महापंडित महातपस्वी शंकराचा भक्त असलेला रावण, पण अहंकारामुळे त्यांनी त्याचा विवेक संपला, त्यांनी नीती सोडली. आता रावणाचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अहंता गुणे नीती सांडी विवेकी. आता इथे विवेकी म्हणजे जो पारमार्थिक विवेक आहे बघा, इथे पारमार्थिक विवेक आपल्याला माहितीये की देहादी जगत हे जे काय आहे तर ते मिथ्या आहे, विषयात सुख नाही, मीच ब्रह्मरूप आहे. पण अहंतेमुळे विवेकी जो आहे तो पण नीतीभ्रष्ट होतो.
का बरं नीतीभ्रष्ट होतो? कारण का आता संत सद्गुरू यांनी सांगितलेला जे विचार आहेत त्या विचारांप्रमाणे तो वागत नाही. खूप साधन जे आहे ना ते धारधार सुरीवरून चालल्याप्रमाणे आहे. साधकाने विचार समजावून घेतल्यानंतर तो सतत विवेक करत राहतो. कारण आता विवेकच हा मुख्य साधन आहे. आपल्याला सांगितलंय समर्थांनी सुद्धा सारासार विवेक आत्मा अनात्म विवेक आणि सद्गुरूंच्या कृपेने साधक मुख्य विवेक जेव्हा साधक सद्गुरूंची कृपा होते साधकावरती तेव्हा आणि साधक हा विवेक करत करतच पायरीने पुढे जात राहतो. पण आता विवेक करायला सुद्धा सातत्याने त्याला धारधार सुरीवरून जसं आपण चालतो त्याप्रमाणे हे आत्मा आहे, हे अनात्म आहे. अनात्म असल्यामुळे मला ह्याच्यामध्ये गुंतायचं नाहीये. काय अनात्मा आहे? देह अनात्मा आहे. मग मला अनात्माची काळजी वाटते का? काळजी वाटत असेल तर तिथनं काय करायचं तर देह हा पंचमहाभूतांचा आहे. तो येणारा टिकणारा जाणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मला जास्त रंगून राहायचं नाहीये. परत आत्मावर स्थित व्हायचं म्हणजे एक तर नामावरती नामाचं अनुसंधान ठेवायचं नाही तर आत्मानुसंधान ठेवायचं. कारण आत्मा जो आहे तो एकच सत्य आहे. असा सातत्याने तो साधक विवेक करत असतो. साधना एवढी सोपी प्रोसेस नाहीये. आपण म्हणतो की अज्ञानी स्थितीमध्ये साधकाला म्हणजे अज्ञानी स्थितीमध्ये जो प्रापंचिक असतो त्याच्या अज्ञानाला इतकी सहजता असते आणि ज्ञानी जे असतात ते त्यांच्या सहज स्थितीमध्ये असतात ब्रह्मज्ञानाच्या. पण ही मधली जी साधकावस्था आहे ती साधकावस्था खूप मोठी असते आणि सातत्याने त्या साधकाला आपल्या मनाला घडवावं लागतं, जडवावं लागतं आणि असं करत 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 तो पुढे जात राहतो. पण आता कसं असतं की विचारांप्रमाणे आचार त्या मनाला कसं करावं लागतं तर मनाला इंद्रियांना वळण लावावं लागतं. चित्ताला वळण लावावं लागतं की जे अनात्मा आहे त्याचं चिंतन करायचं नाही, जे अनात्मा आहे त्याचा विचार करायचा नाही आणि सातत्याने आत्मानुसंधानात राहायचं. आणि म्हणून संतांनी आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या विचारांप्रमाणे तो साधक जो आहे तो सतत काय करतो आहे तर त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा जे साधना करत असतील त्यांच्याही लक्षात येईल. आता जेव्हा तो साधक असा वर्षानुवर्ष साधना करतो आहे तेव्हा तो नक्कीच एका उंचीवरती आलेला आहे. त्यामुळे त्याला लौकिकामध्ये मान्यता मिळतेच. नंतर साधक तो प्रवचन करत असेल तर तो उत्तम बोलायला लागतो कारण त्याचा अभ्यासही उत्तम होतो. तो अनेक लेख लिहितो, चर्चेमध्ये सुद्धा अग्रेसर राहतो आणि लोक सुद्धा प्रशंसा करतात कारण ते दिसतच आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी अगदी साहजिक होत असतात म्हणजे. पण आता एक लक्षात ठेवायचं असतं साधकाने की हे जे सगळ्या गोष्टी आहेत बघा प्रवचन, लेख, साधन हे कशासाठी आहेत तर त्या आत्मस्वरूपाच्या अनुभवासाठी आहेत. समर्थ म्हणतात साध्य होता साधनांचा ठाव नाही. आणि हे जर साधकाच्या लक्षात आलं नाही तर जो आहे तो अहंकार आज जो असतो तो वरती येऊनच जातो आणि जी नीती आहे बघा जी नीती विवेक साधून देते ती त्याला सांभाळावीशी वाटत नाही. कसं होतं माहितीये का अहंकार निर्माण झाला तिथे की तो तिथून त्याची घसरगुंडी झालीच समजा आणि मग काय तर मी करतेय ना मग तो तिथे समाधानी राहतो आणि तिथून तो खाली येतो आणि ती नीती सोडली त्याने म्हणजे त्याचं वागणं तर बदललं तर मग तो त्याला विवेक ती साधूच देत नाही आणि मग कसं होतं माहितीये का मानमान्यता मिळते. मग आता काय मला बंधनाची गरज आहे, मी पोचलीच आहे आता, मी पोचलोच आहे आता. असे खूप धोके असतात. म्हणून केळीच्या साली जागोजागी पडलेल्या आहेत असं डॉक्टर काका म्हणतात. मग त्या केळीच्या सालींवरनं मी घसरतीये का, पडतीये का, उठतीये का, आता साधक दशा थेट आहेच हो. पण साधक जेव्हा एका उंचीवर जातो तेव्हा खूप जबाबदारी त्या साधकावरती असते की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांभाळाव्या लागतात. कारण परमार्थ जो कठीण होतो ना तो इथे कठीण होतो. त्याला जबाबदारीचा परमार्थ असं म्हटलेलं आहे. कसं आहे की तुम्ही एका उंचीवर गेल्यानंतर बाकीचे लोक तुम्हाला म्हणतात की अहो तुम्ही किती छान बोलता, किती छान सगळं म्हणजे खरंच तुम्ही बोलता तसं तुमच्यामध्ये दिसतंय आचरण वगैरे. आता हे सगळं लोक म्हणतील जसं डॉक्टर काका म्हणतात की परस्पर प्रशंसा मंडळ तयार होतात की आणि मग कसं होतं ना की एक स्तुती अशी जी असते ना ती सगळ्यांनाच हवीशी असते आणि जास्तीत जास्त जो बोलतो ना समाजामध्ये त्याला तर खूपच हवीशी वाटते ती. त्यामुळे जेव्हा अशी स्तुती व्हायला लागते ना तेव्हा मलाही बरं वाटतं अगदी मोरपीस फिरल्यासारखं वाटतं आणि मी पण म्हटलं कसं कसं अजून काय आणि मग तिथेच काय होऊन जाते असं जर वारंवार व्हायला लागलं तर मात्र काय आहे काहीतरी गडबड आहे. म्हणून साधकाने आपलं अंतःकरण सातत्याने जर त्यांनी तपासत राहिलं तर त्याला लक्षात येतं. म्हणून अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनिती वेळे श्लाघ्यता सर्व लोकी असं बघा पुढचं चरण लगेच आपल्या समोर आलेलं आहे. याचा अर्थ असा की अनितीचं आचरण लोकांना कळलं नाही तर लोकांना कळतच नाही. मग
तर त्याची आता कधी कळेल? मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते काही काळ तुम्हाला बघत राहिले आणि काही काळानंतर आपली घसरण जर होत राहिली तर नंतर उशिरा कळतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये मात्र हे कळत नाही लोकांना. श्लाघ्यता याचा अर्थ की आचरण लोकांना नाही कळलं तर श्लाघ्यता म्हणजे नावलौकिक जो आहे तो कसा तसाच राहतो आणि त्याला धक्का लागत नाही. पण विवेक सांभाळणारी नीती ही मला सांभाळता येत नाहीये हे मला आतल्या आत कळत राहतं. पण हे कळत कुणाला नाही जिथे अहंकार नसेल तिथे. पण अहंतेमुळे हे सुद्धा कळत नाही. आता हे लोकांना बाहेर कळणं शक्य नाहीये. पण ही आत होणारी जी प्रक्रिया आहे ती मात्र माझी मलाच कळत राहते. आणि जो विवेकी आहे ना ते त्याला बरोबर कळत राहतं. बघा आपलं आपल्याला कळणं ही सुद्धा एक सद्गुरूंची भगवंताची कृपा आहे. नाहीतर ते सुद्धा कळत नाही. दुर्योधन जो आहे ना तो असं म्हणतोय भगवंताला, अरे मी धर्म म्हणजे काय हे जाणतो, पण मला धर्माप्रमाणे वागता येत नाही. अधर्म म्हणजे काय हे मला माहिती आहे, पण तो मला सोडता येत नाही. मी काय करू? हे त्याला सगळं माहिती आहे. अगदी त्याचप्रमाणे जो साधक आहे, जो प्रवचनकार आहे, जो एका उंचीवर गेलेला आहे, त्याला हे माहिती राहतं की काहीतरी गडबड होतीये. पण बाहेर नावलौकिक वाढलेला असतो, प्रवचनं मिळत असतात, सगळी स्तुती होत असते, प्रशंसा होत असते आणि तिथून त्याला कळते आतमध्ये की मी हे जे वागते ते बरोबर नाहीये. पण तरी सुद्धा अनिती, वेळेस, श्लाघ्यता, सर्वलोकी त्याचा विवेक पाहिजे तसा राहत नाही दृढ आणि म्हणून ज्या आहेत त्या सगळ्या गडबडी होतात. म्हणजे जो पारमार्थिक जो आहे ना त्याला खूप सावध राहावं लागतं. बघा प्रमाणांतरे बुद्धी सांडवली जाते. आता ज्या प्रमाणांनी विवेक झालेला असतो ती प्रमाण विसरली जातात. का बरं? कारण तो आपल्या सोयीने सगळ्या गोष्टी करत असतो. बघा आपल्या समोर एक वचन आहे, तिळभरी राखोनी अभिमान, जरी मजसी रिघसी शरण, तरी माझी प्राप्ती नव्हे जाण, अभिमान विघ्न प्राप्तीसी. आता इथे भगवंत असं म्हणतायत की एवढासा जरी अभिमान असेल तर तुम्हाला शरण ये आणि जर शरण आला नाहीस आणि तो अभिमान तसाच राहिला तर माझी प्राप्ती तुला होणार नाही. ते अभिमान हे त्याच्यातलं काय आहे तर विघ्न आहे. नाथ भागवतामध्ये हे नाथ महाराजांचं आपल्या समोर ओवी आहे. आता हे माहिती आहे मला की मला अभिमान काढून टाकायला पाहिजे. पण आता मी जे वर्णन तुमच्या समोर करते की तो एका टप्प्या उंचीवर गेलेला आहे तो जो प्रवचनकार आहे जो साधक आहे. आता अष्टावक्र गीतेमधलं एक प्रमाण आहे, निस्त्रय गुण्यो पथी विचरतः को विधी को निषिधः. म्हणजे जो त्रिगुणातीत झालेला असतो त्याला कुठले विधी आणि कुठले निषेध बघा हे खूप उंचीवरचं सांगितलंय. पण आता जो माझ्यासारखी जी आहे ती ते बरोबर वचन पकडते आणि सोयीचं तेवढं स्वीकारते आणि मीच मला सांगते की अगं आता मी त्रिगुणातीत झालेली आहे, मला ज्ञान झालेलं आहे, कुठले विधी आणि कुठले निषेध मला. आणि मग असं जेव्हा सोयीने साधक संतांची वचनं सुद्धा स्वीकारायला लागतो, त्याच्या मागचं गूढ जे सांगितलेला विचार आहे तो जेव्हा समजून घेत नाही, तेव्हा तो पतित झाल्याशिवाय राहत नाही. मग आता काय करायचं? बुद्धी दे रघुनायका. भगवंतालाच बुद्धी म्हणायची की अरे मी आता वरती वरती चाललेले आहे सद्गुरूंच्या कृपेने. सद्गुरूंनाच प्रार्थना करायची की मला अहंकार होऊ देऊ नका. बघा संत आपल्यासाठी प्रार्थना करतायत. तुकाराम महाराज म्हणतायत, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. कारण संतांना पण हे माहिती आहे की अहंकार आला की तो भक्त असो नाही तर ज्ञानी असो तो तिथून खाली येणारच. आणि म्हणून संत आपल्यासाठी भगवंतांना प्रार्थना करतायत, मागणं मागतायत की माझे जे विष्णुदास आहेत ना त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस. म्हणून सत्संगत खूप महत्वाची आहे. सत्संगतीमध्ये सातत्याने राहण्याचा प्रयत्न केला तर आपण जागेवर राहतो. कारण संत जे आहेत संतांचं आचरण आहे, संतांची स्थिती आहे की सातत्याने आपण जर बघत राहिलो, त्यांच्या सहवासात राहिलो तर आपला अहंकार जो आहे तो खाली आपण म्हणजे खाली राहतो. तो खाली राहण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत राहतो. म्हणून अहंतेमुळे विवेकी माणूस हे नीतिभ्रष्ट कसा होतो आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो? आता तो विवेकी माणूस पण नीतिभ्रष्ट झाला आणि सगळ्याचा परिणाम काय झाला तर परत तो देहबुद्धीवरती आला. आता संत तर या सगळ्यांना ओलांडून गेलेले आहेत. संतांचा आपण जय जयकार सुद्धा करतो आहोत. पण संतांप्रमाणे दृढ विवेक जो करावा लागतो आणि म्हणून समर्थ आपल्यासाठीच ह्या श्लोकांमधून जे आहेत ना हे विचार सांगतायत. कारण त्यांना धोके माहिती आहेत. हे देहबुद्धीचे धोके तुम्हाला कुठे कुठे ते धोके येणार आहेत आणि म्हणून समर्थ जे आहेत सगळे संत जे आहेत ते सातत्याने तळमळीने अंतःकरणापासून आपल्या साधकांसाठी हे विचार आपल्या वाङ्मयामधून किंवा अशा ग्रंथांमधून ते मांडत असतात.
बघा, देहबुद्धी दृढ होते आणि देहबुद्धी दृढ झाली की परत खाली काय होतं तर आपण पतित होतो. बघा, अहंकारामुळे भाग्यवान माणसं सुद्धा करंडी होतात. करंडी होतात म्हणजे काय? भाग्यवान म्हणजे चांगला उंचीवर गेलेला, एका साधनेच्या टप्प्यावरती गेलेला, तो सुद्धा काय होतो तर परत तो देहबुद्धीवरती येऊन जातो. त्यालाच काय म्हटलेलं आहे तर करंटे पण असं म्हटलेलं आहे. आणि हे नको असेल तर परत सदा संगती सज्जनाची धरावी, एक सोपं सूत्र समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. सदा म्हणजे सतत, सत्संगत ही प्रयत्नपूर्वक सांभाळावी लागते. रोज रोज रोज. आज कंटाळा आला म्हणून मला सत्संगत करायची नाही असं नाही. रोज काहीतरी श्रवण करा, एखादं प्रवचन श्रवण करा किंवा एखादा विचार ऐका. पण रोज सत्संगत ही लागते आणि सांभाळण्याचं काम कोणाचं आहे तर माझंच आहे. बघा, मी देह आहे ही आपली सगळ्यांची म्हणजे सर्वसामान्यांची पक्की समजूत असते. त्याला देह अहंकार म्हणतात. पण आता तो तर अज्ञानामध्येच असतो. पण आता मी विवेकी असून सुद्धा जेव्हा नीतीभ्रष्ट होते, तेव्हा परत काय होतो तो साधक तर देहबुद्धीवरती येऊन जातो. मग आता कोणाच्या संगतीत राहा तर सत्संगतीमध्ये राहा. बघा, एक छान दृष्टांत आहे. माझ्याकडे 4 व्हीलर आहे, पण तर मला चालवता येत नाही. मग आता काय करायचं? दारात तर गाडी उभी आहे आणि मला जायचंय. कुठे जायचंय? इथून सातारला जायचंय. मग आता मी काय करेन? तर एक माझी मैत्रीण आहे, तिला गाडी चालवता येते छान. मग मी तिला रिक्वेस्ट केली की अगं तू चालवशील का गाडी? मला काय जायचं आहे तर मला पुण्यावरून सातारला जायचं आहे. आता जी गोष्ट मला येत नाही, मग मी काय करते? जिला जी गोष्ट येते तिला तिची संगत मी करते आणि मग तिने माझी गाडी मला तिने ड्राईव्ह करून कुठे नेलं तर सातारला नेलं. मग अगदी त्याचप्रमाणे संतांचं बोट धरून आपण राहिलो तर संतांनी ज्या सतत्वाचा अनुभव घेतलेला आहे त्या संतांच्या बरोबर आपण सातत्याने राहिलो तर आपल्या अहंकाराचा लय होत राहतो. अहंकाराचा लय होत राहिला की अवगुणांची आपल्याला आपली जाणीव व्हायला लागते. आता अहंकार हा अवगुणच आहे. अवगुणांची जाणीव व्हायला लागते आणि त्या संतांच्या संगतीत राहता राहता आपलं आचरण जे आहे ते सुधारत राहतो. बघा, एक मुरगुडमध्ये डॉक्टर आहे, यंग डॉक्टर, त्याचा दवाखाना आहे आता मुरगुडमध्ये. तो रोज त्याची प्रॅक्टिस सुरू व्हायच्या आधी, आता 10 वाजता प्रॅक्टिस सुरू होते, त्याचं क्लिनिक सुरू होतं. तर रोज काकांकडे एक 9:15 यायचा. कोल्हापुरात नाही येत होता कारण मुरगुडमध्ये त्याचं क्लिनिक आहे. 9:15 यायचा, काकांच्या इथे बसायचा, काका चहा घेत असायचे आणि रोज एक विचार काका त्याला बोलता बोलता सांगायचे. असा वर्षभर तो येत होता आणि तो म्हणाला, ताई खरं सांगू का म्हणे, मी फक्त येतो, मला वेळ नसतो, बाकी प्रॅक्टिस असते त्यामुळे, पण मी एक 5 ते 10 मिनिटं काकांच्या सहवासामध्ये बसतो. पण काका जो विचार मला सांगतात ना, तो विचार मी दिवसभर त्याच्यावरती विचार करतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. आज माझंच मला असं लक्षात येतंय की माझ्या अंतःकरणामध्ये जे विचार आता रुजायला लागलेले आहेत आणि माझा आचार जो आहे त्याच्यामध्ये पण बदल व्हायला लागलेला आहे. याला काय म्हणतात? संतांची संगत. आणि हा विवेक जो आहे ना, हा सत्संगतीमध्ये होतो. पण ते डॉक्टर होते, ते डॉक्टर तपासायला यायचे आणि काकांना कधी खूप बरं नसायचं, तब्येत बरी नसायची, पण तो आल्यानंतर काका एकदम आनंदी असायचे. मग त्याला ते बघून लक्षात यायचं की अरे, कारण ते डॉक्टर होते, तपासल्यानंतर त्यांना लक्षात यायचं की यांची स्थिती काय आहे देहाची. पण त्यांचा चेहरा बघितल्यानंतर त्यांना जो आनंद वाटायचा, म्हणजे त्यांना तो तिथल्या तिथे ते लक्षात यायचं की ह्यांची स्थिती काय आहे आणि हे कसा विवेक करतात. आणि असा विवेक जर आपल्याला करता आला तर आपण सुद्धा असे आनंदी राहू शकतो. म्हणून विवेक हा सत्संगामध्ये जागा होतो. म्हणून सातत्याने सत्संगतीमध्ये राहावं. अजून एक छान दृष्टांत सांगते. एक अत्यंत दरिद्री माणूस, त्याला एक असा चमकणारा मणी सापडला. आता हिरा म्हणा, त्याला माहिती नव्हता तो हिरा होता म्हणून. त्याला एक मणी सापडला. आता त्याच्या लक्षात आलं की हा काहीतरी असा दिसतोय किमती किंवा चमकणारा, पण त्याला त्याची किंमत माहिती नाही, काहीच माहिती नाही. त्याने आपला तो मणी हातामध्ये घेतला. आता अत्यंत दरिद्री, खाण्यापिण्याची पण ददात, अन्न नाही, वस्त्र नाही, असा अंगावर कपडे फाटलेले वगैरे. त्याला असं वाटलं की हा मणी काहीतरी थोडासा किमती दिसतोय, काहीतरी देऊन आपल्याला पैसे मिळतील का, त्याच्या बदल्यात आपण काहीतरी किराणा मालाच्या दुकानामध्ये जाऊ, काहीतरी धान्य मिळेल. आणि म्हणून तो किराणा मालाच्या दुकानामध्ये गेला. आता त्याने तो मणी दाखवला त्याला. तो म्हणे, अहो तुम्ही मणी घ्या आणि मला काहीतरी अन्न द्या. आता त्या दुकानदाराला तो काही मणी काही माहिती नव्हता काय आहे तो.
तो म्हणे, "हा कसला तू मणी आणलास? मी काय तुला ह्याच्या बदल्यामध्ये अन्नधान्य देऊ? तू जा इथून." आणि म्हणून त्यांनी त्याला घालवून दिलं. तो दुसऱ्या मिठाईच्या दुकानामध्ये गेला. तिथेही तोच प्रकार परत. त्यांनी तो मणी दाखवला. तो म्हणाला, की "अहो मला काहीतरी मिठाई खायला द्या." तो म्हणे, "छे, मण्याच्या बदल्यात कुठे मिठाई मिळते?" म्हणून त्यांनी त्याला तिथनं घालवून दिलं. आता पुढे तो एका सोनाराच्या दुकानामध्ये गेला. आता सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर त्याने तो मणी दाखवला. आता मणी दाखवल्यानंतर सोनाराने तो मणी बघितला. त्याच्या लक्षात आलं. आता त्याने तो मणी घेतला. त्याला काही थोडेसे पैसे दिले आणि तो नंतर असं त्याला पुढे असं म्हणाला, की "मी तुला पैसे आत्तापुरते खाण्यापिण्यापुरते देतो. पण तुझं हित अशामध्ये आहे, की तू माझ्याकडे दुकानामध्ये कामाला राहा." त्यालाही गरज होती. जरा पोटभर थोडंसं खाऊन आला बाहेरून आणि तो म्हणाला, "बरं झालं हाताला काम मिळतंय." म्हणून तो त्या सोनाराकडे कामाला राहिला. आता सोनाराकडे कामाला राहायला काहीच कसली माहिती नव्हती. बारीक-सारीक कामं करत होता सोनाराकडची. कुठे हे उचल, कुठे ते उचल. अशी 1 वर्ष गेला, 2 वर्ष गेला, 3 वर्ष गेला, अशी 5 वर्ष निघून गेली. आणि 5 वर्षांनी तो काय झाला तर एकदम त्याच्यामध्ये एक्सपर्ट झाला. कारण दुकानात राहून त्याला सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या. आणि त्याच्या हे लक्षात आलं, की 5 वर्षापूर्वी जो आपण मणी दिला होता, तो फार किमती होता. त्याला कधी कळलं हे? जेव्हा त्यांनी सोनाराच्या दुकानामध्ये 5 वर्ष काम केलं, सोनाराच्या संगतीमध्ये सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि शिकून घेतल्यानंतर ज्या मण्याला तो नुसताच मणी समजत होता चकाकणारा, तोच मणी खूप किमती हिरा आहे हे त्याच्या लक्षात आलं. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा संतांच्या संगतीमध्ये आपण चिकाटीने राहू, तेव्हा आपल्याला कळतं, की मी देह नसून मी आत्मा आहे. माझं खरं स्वरूप काय आहे? हे तर आपण देहबुद्धीवर असतो आणि देहबुद्धीतूनच आपण सगळ्या संतांना पण पारखत असतो. पण संतांच्या संगतीमध्ये सातत्याने राहिलं, ते कसे बोलतात, कसे चालतात, कसे वागतात, कसा विचार करतात, कशी देहबुद्धी त्यांची नष्ट झालेली आहे, कसं ते या व्यावहारिक सत्तेमध्ये आणि पारमार्थिक सत्तेमध्ये विवेक करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष कळायला लागतात आणि मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं जेव्हा समर्थ म्हणतायत, तेव्हा सातत्याने संत संगत राहते. पण किती चिकाटी लागते? जसं तो सोनाराच्या दुकानामध्ये चिकाटीने राहिला आणि चिकाटीने सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. अगदी त्याचप्रमाणे चिकाटीने संतांच्या संगतीमध्ये राहायचं आहे. संतांची संगत अजिबात सोडायची नाही. बघा आता आपल्याला माहितीये की जनाबाई चोखामेळा पंढरपुरात वाळवंटात कीर्तन ऐकायला जायचे. पण एकादशी आली की तिकडे त्यांची ओढ असायची. कीर्तनं ऐकून 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 त्यांची समज वाढली. की हा पांडुरंगच कोण आहे तर परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून ते म्हणतात संत संग देई सदा. आम्हाला काय दे, तू काही देऊ नको, सत्ता नको, संपत्ती नको, आम्हाला फक्त संतांचा संग दे. आणि म्हणून समर्थ म्हणतात देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. म्हणून सज्जनांची संगती धरा. त्याच्यामध्ये देहबुद्धीची आत्मबुद्धी कशी करायची हे आपल्याला शिकायला मिळतं. देहबुद्धीचा जो निश्चय दृढ झालेला आहे तो कमी व्हायला लागतो. या सगळ्या गोष्टी संतांच्या संगतीमध्ये होतात. पुढे समर्थ म्हणतात मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. बघा मने कल्पिला विषयो सोडवावा. आता कल्पना जो माणूस करतो तोही कशामुळे करतो? अहंकारामुळेच करतो. मी अमुक करीन, मी ढमुक करीन, माझ्याकडे एवढे पैसे आले तर मी अजून एक फ्लॅट घेईन, अजून पैसे आले तर मी अजून फार्म हाऊस घेईन. हा स्वतःच्याच अहंकाराने तो काय असतो तर आतमध्ये धुमसत असतो आणि तो अहंकार सातत्याने त्याला अनेक मनोराज्य करायला लावतो, अनेक कल्पना करायला लावतो. आणि कल्पना ही काय, कल्पनाला काय म्हटलंय बघा, सगळ्यांना आपल्याला अनुभव आहे आपल्या मनाचा. मन काय असतं तर सातत्याने कल्पना साम्राज्यामध्ये रमलेलं असतं. भले ती समोर व्यक्ती असू देत नसू देत, पुढे एखादा प्रसंग व्हायचा असू देत. आता लहान मुलं असली तरी आई कल्पना करते, माझा सोन्या मोठा होईल, मग तो अमेरिकेला जाईल, मग तो इतके पैसे कमवेल डॉलरमध्ये, मग तो मला अमेरिकेला बोलवेल. त्याला काय म्हणतात? कल्पना साम्राज्य. मने कल्पिला
म्हणजे मनाचं कामच आहे कल्पना करणं, आणि ते कल्पना सातत्याने मन करत राहतं आणि त्या आत्मस्वरूपाकडे त्याचं पूर्ण दुर्लक्ष होऊन जातं. कारण आता बघा एक दृष्टांत छान आहे त्याच्यामध्ये, की सूर्यावरती ढग पांढरे असू देत किंवा काळे असू देत, सूर्यदर्शन आपल्याला होत नाही. अगदी त्याचप्रमाणे या कल्पना अशुद्ध असू देत प्रपंचाच्या किंवा शुद्ध कल्पना असू देत परमार्थाच्या, तरी आत्मदर्शन होत नाही. या दोन्ही कल्पनांचा काय व्हावा लागतो तर निराशच व्हावा लागतो. आणि दोन्ही कल्पनांचा निराश झाल्यानंतर तो निर्गुण देव जो आहे तो आपल्याला ओळखू येतो. म्हणून समर्थांचा श्लोक आहे आपल्या समोर, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. म्हणजे मन जर कल्पना करायला लागलं तर त्या कल्पनांचे इतके तरंग त्या अंतःकरणावरती उमटतात की तो राम जो आहे तो कुठल्या कुठे गुप्त होऊन जातो, म्हणजे त्याचा अनुभवच येत नाही. कारण जिथे कल्पना आहे तिथे द्वैत आहे. असं म्हटलंय, कल्पना द्वैताची माता. बघा कल्पना निर्माण झाली की तिथे द्वैत आहे, जिथे द्वैत आहे तिथे अद्वैत नाही, जिथे अद्वैत नाही तिथे सुख नाही. असं सगळं एकामागे एक एकामागे एक विचार त्याच्यामध्ये येतात. आणि आता हे सगळं चाललंय कशासाठी? आपलं सुखासाठी चाललेलं आहे. बघा दोन प्रकारच्या कल्पना आहेत, एक अशुद्ध कल्पना आहे आणि दुसरी जी आहे ती शुद्ध कल्पना आहे. आता अशुद्ध कल्पनेने शुद्ध कल्पनेने अशुद्ध कल्पना घालवायची आणि मग जी आहे ती शुद्ध कल्पना आपण सोडून द्यायची. दृष्टांत सांगते म्हणजे लक्षात येईल. बघा एका 12 खोल्यांचा बंगला डोंगरावरती मी राहायला गेले. कोणी नाही, शुकशुकाट सगळं छान, पण ठिकाण छान होतं. उंच असा डोंगर होता, त्याच्यावरती 12 खोल्यांचा बंगला होता आणि त्या 12 खोल्यांच्या बंगल्यामध्ये मी एकटी. आता विचार करा, 12 खोल्यांच्या बंगल्यामध्ये मी एकटी का एकाच खोलीमध्ये मी एकटी? आता आहे 12 खोल्यांचा बंगला, पण खरं म्हणजे एकाच खोलीमध्ये मी एकटी आहे की नाही? आता दिवस काढला, नंतर तिन्ही सांज होत आली, तिन्ही सांज व्हायला लागली आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या वेळेत आपल्याला माहितीये की जर घरात कोणी नसेल तर आपल्याला थोडंसं भय वाटतं. पानं सळसळायला लागली, वाऱ्याचा आवाज यायला लागला, कुठेतरी असा दगड पडल्याचा आवाज आला की मीच घाबरले, की काय झालं बाई, भूतबीत तर आला नाही ना? असा बराच अर्धा एक तास गेला आणि मन भयग्रस्त झालं, की आता अंधार पडायला लागलेला आणि मी एकटी या 12 खोल्यांच्या बंगल्यामध्ये आहे. मग आता काय करावं? लहानपणापासून शिकवलेलं असतं आपल्याला, की असं जर भीती वाटली की मग काय म्हणायचं असतं? रामरक्षा म्हणायची असते, भीमरूपी म्हणायचं असतं. मग आता आता अशुद्ध कल्पना मनामध्ये झाली होती, की काहीतरी भूत येईल, कुठून तरी काहीतरी असं काय म्हणजे भय वाटायला लागलं होतं खूप मनामध्ये. आणि मग ती अशुद्ध कल्पना घालवण्यासाठी मी काय केलं? रामरक्षा म्हणायला लागले. भर, 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 भर रामरक्षा म्हटली. नंतर रामरक्षा म्हणून झाले, की भीमरूपी म्हणायला सुरुवात केली आणि भीमरूपी म्हणून झालं आणि मला एकदम बरं वाटलं. बघा, भूत बघितलेलं आहे का? भूत बघितलेलं नाहीये. फक्त मनाने कल्पना केलंय, की आता मी एवढ्या खोल्यांच्या बंगल्यामध्ये मी एकटीच आहे, आजूबाजूला कोणी नाहीये. कदाचित तिथे भूतबीत तर नसेल ना? ते माझ्या मनानेच मी भूत आणलं आणि ते भूत घालवण्यासाठी माझ्या मनानेच मी रामरायाला आणलं आणि हनुमंताला आणलं. आणि त्या न पाहिलेल्या भूताला, न पाहिलेल्या रामरायाने आणि हनुमंताने घालवून टाकलं आणि मला बरं वाटलं. म्हणजे शुद्ध कल्पनेने अशुद्ध कल्पना जी आहे ती घालवून टाकली. अगदी त्याचप्रमाणे बघा इथे जे म्हटलंय, मने कल्पिला विषय सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. आता असेच जे अनेक विषय जे आहेत विसंवादी, ते सातत्याने काय करावेत तर त्या कल्पना ज्या आपण करतो आहेत त्या कल्पना साम्राज्यात रमू नये. आता मी ब्रह्म आहे ही पण काय आहे तर कल्पनाच आहे. मग आता मी देह आहे ही कल्पना मी ब्रह्म या कल्पनेने घालवून टाकावी. आपल्याला समर्थांची चोवी आहे, कल्पनेचे एक बरे मोहरिताचं मोहर आहे. कल्पनेचं एक बरं आहे, की जशी जशी आपण तिला मोहरू म्हणजे जशी जशी कल्पनेचा आपण विस्तार करू तशी ती कल्पना वाढत जाते. मग मी देह आहे ही कल्पनेचा विस्तार केला तर ती कल्पना वाढते. मी ब्रह्म या कल्पनेचा विस्तार केला तर ती कल्पना वाढते. मग साधकाने मी ब्रह्म या कल्पनेचा विस्तार केला तर देह ही कल्पना काय होते तर ती हळूहळू हळूहळू कमी होत जाते. आणि म्हणून मने कल्पिला विषय सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. आणि असा जेव्हा आपण त्या शुद्ध कल्पनेला सुद्धा सोडून जातो म्हणजे सोडून देतो, तेव्हा जसं काट्याने काटा काढावा असं म्हणतात की नाही. आता काट्याचा पायामध्ये काटा गेलाय तर तो काटा काढायला पायातला काटाच लागतो आणि तो काटा काढल्यानंतर पायातला तो जो
ज्या काट्याने आपण काटा काढलेला आहे तो काटा काही कमरेला खोचून ठेवत नाही, तो पण आपण टाकून देतो. अगदी तसंच येते की मी ब्रह्म आहे, ही पण काय केला पाहिजे तर हा काटा पण टाकून दिला पाहिजे. तिथे समर्थ सांगतात ना पहिल्या श्लोकांमध्ये की त्याचा अभिमान नको. मग तो जर अभिमान झाला तर तो मानगुटावर बसल्याशिवाय राहत नाही. त्याला सहजता येण्यासाठी तो पचनी पडला पाहिजे. म्हणून दुसरा विचार आपल्या समोर सांगितलाय सज्जन संगतीमध्ये. पुढे समर्थ म्हणतात सदा संगती सज्जनाची धरावी, श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडवून जाय. श्रवण करा, मनन करा सत्संगतीमध्ये. त्या मिथ्या कल्पना ज्या आहेत त्या काय होतील तर त्या उडून जातील, म्हणजे त्या निघून जातील. पुढे समर्थ म्हणताय आपल्याला की बघा सज्जनांच्या संगतीमध्ये या देहादी प्रपंचाचं वैराग्य प्राप्त करून घ्यावं. आणि पुढे म्हणतात हरिचिंतने मुक्तिकांता वरावी, देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला, हरिचिंतने मुक्तिकांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. बघा देहादिक प्रपंच हा चिंतियेला, ज्या क्षणी माणूस जन्माला येतो त्या क्षणीच तो भगवंतापासून दूर गेलेला असतो आणि हा देहादी प्रपंच जो असतो त्याच्या वाट्याला येतो, म्हणजे त्याचा संबंध त्याच्याशी येतो. आता शरीर आणि आपल्याला शरीराचा संबंध ह्या प्रपंचाशी येतो आणि आपल्या शरीराशी संबंधित जे अनेक संबंधित असतात त्यांच्याशी पण काय येतो तर आपला संबंध सातत्याने येत राहतो. आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय, चिंता वाटते, आपल्याला काळजी वाटते. आणि या चिंता आणि काळजी वाटण्यामध्ये जे आत्मचैतन्य असतं, जे सगळ्यांमध्ये एकसारखं आहे, त्याचं आपल्याला काय होतं तर विस्मरण होऊन जातं. बघा देहादिक प्रपंच असं म्हटलेलं आहे हा चिंतेला. आता प्रपंच म्हणजे काय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण. या पाचाचा जो गोंधळ झालेला आहे याला प्रपंच असं म्हणतात. आणि या प्रपंचाबद्दल अंतःकरणात अत्यंत लोभ असतो. बघा आता 5 ज्ञानेंद्रियांचे काय, शब्द स्पर्श रूप रस गंध आणि सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा, हे 5 आणि हे 5 असे 10 विषय आहेत. आणि या विषयांमध्ये या शरीराचा म्हणजे या जीवात्म्याचा प्रपंच सातत्याने चाललेला असतो. मनासारखं झालं तर बरं वाटतं, मनासारखं झालं नाहीतर काळजी वाटते. जे नियोजित ते होत राहतं, पण अपेक्षित मात्र काही मनासारखं होत नाही. मग प्रपंचामध्ये नियोजित स्वीकारण्यामध्ये सुख आहे. पण सातत्याने जर नियोजित आपल्याला मान्य नसेल आणि अपेक्षित जर आपल्याला हवं असेल तर आपण सातत्याने या विषयांच्या मागे काय होतो तर धावत राहतो. आणि जो लोभ आहे तो लोभ अंतःकरणामध्ये वाढत राहतो. आणखीन मिळावं, आणखीन मिळावं, जे आहे ते आणखीन हवं, जे मिळालं नाही ते आपल्याला मिळवण्यासाठी सातत्याने आपली काय आहे तर धाव आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात देहादिका प्रपंच हा चिंतेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला. कारण या देहासंबंधी जे सगळे आहेत त्यांच्याविषयी पण अंतःकरणामध्ये काय असते तर काळजी असते. आणि सतत आपण आपलं अंतःकरण त्यांच्यामध्ये गुंतलेलं असतं. मग जो साधक आहे त्याने त्या प्रपंचामध्ये कसं राहावं. एकनाथ महाराज म्हणतात ऐसे असावे संसारी, जोवरी प्राक्तनाची दोरी, पक्षी अंगणा असे आले, आपला चारा चरोनी गेले. बघा संसारामध्ये कसं असावं, जोपर्यंत प्राक्तनाची दोरी आपली आहे तोपर्यंत. जसा पक्षी अंगणामध्ये येतो आणि आपले दाणे उचलून निघून जातो, अगदी त्याचप्रमाणे या संसारात यावं, म्हणजे आपल्या ज्या कुटुंबामध्ये आपण आहोत त्या कुटुंबामध्ये राहावं आणि आपलं काम संपलं की अलिप्त होऊन जावं. वाट सरू वाटा आले, प्रातःकाळी उठून गेले, मार्गी बहुसाला भेटले, नाही मन तेथे गुंतले. तसा वाटसरू आला तर तो म्हणतो का या झाडाखाली मी झोपला होतो, आता हे झाड माझंच आहे. तो त्याची सकाळ झाली की तो उठून जातो. त्याला अनेक मार्गामध्ये लोक भेटतात पण त्याच्यामध्ये काही तो गुंतत नाही. अगदी त्याचप्रमाणे हा प्रपंचाचं स्वरूप आहे. समर्थ म्हणतात कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, ती तुवा आपुली मानिली, कैसिरे पडत मूर्खा. कर्मयोगाने प्रेम देण्यासाठी किंवा तुझ्यावरती सूड गवण्यासाठी की तुझ्या प्रपंचामध्ये आलेली आहेत, पण तू ह्या जन्मातली जी आहे त्यांना ती आपली मानून चाललेला असल्यामुळे सगळी गडबड आहे. पण आता जो विचार सांगितला की माझ्या प्रपंचामध्ये माझ्या वाट्याला आलेले आहेत, ते कसं आहेत तर भेटलेले हे सगळे माझे प्रवासी आहेत. त्यांच्याबद्दल जे काही करायचंय ते मला करायचं कर्तव्य कोरडे अगदी प्रेमाने करायचंय, पण त्याच्यामध्ये गुंतून राहायचं नाहीये. म्हणून देहादिक प्रपंच हा चिंतेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला. म्हणून संसाराचा जो हा देहादी प्रपंच जो आहे त्याचं स्वरूप समजावून घ्यावं. समर्थ म्हणतात संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका. तो विवेकाने नेटका करावा आणि नेटका केला की त्याच्याबद्दल वैराग्य निर्माण होतो.
बघा संत आपल्याला वास्तव सांगतात. तुकोबा म्हणतात, ज्याची तुझं गुंती ते मोकली ती अंती, जी पत्नी तुझ्याशिवाय एकही क्षण जगणार नाही असं ते म्हणते, पण मी गेल्यानंतर मात्र ती छान राहते. आता राहायलाच पाहिजे ना, असं थोडीच आहे की नवरा गेल्यानंतर लगेच तिने पण पण असं असतं की तो तिचं ते आयुष्य जगणारच आहे पुढे. असं कोणी कोणासाठी आपलं आयुष्य संपत नाही. आपण अगदी स्मशानापर्यंत मुलगा वगैरे पण जातो, पण परत घरात येतातच की नाही सगळेजण घरी परत येतात. आणि आपलं आपलं जीवन परत त्यांचं सुरळीत सुरू राहतं. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता होईल काय. हे वास्तव जर स्वीकारलं तर प्रपंचामध्ये अलिप्तपणे आपल्याला म्हणजे चित्तानी प्रपंच पकडून ठेवता येत नाही. मग चित्तानी काय पकडून ठेवा, तर हरिनाम आपल्याला पकडून ठेवता येतं. हे सगळे जे शास्त्राचे विचार आहेत ते आपल्याला पकडून ठेवता येतात. कारण चित्ताला काहीतरी विषय द्यावा लागतो पकडून ठेवायला. कारण चित्त जन्माला आल्यापासून या प्रपंचाचा विषय पकडून ठेवायची त्याला सवय असते. मग त्याला इकडे लावावं लागतं. कुठे? हरिचिंतन पकडून ठेवायला. आणि जेव्हा चित्त फक्त हरीचं चिंतन करतं, तेव्हा हरिचिंतने मुक्ती कांतावरावी असं समर्थ म्हणतात. बघा आता मुक्ती कांता असं म्हटलंय. कांता म्हणजे कोण आहे? बायको. कांता म्हणजे नवरी. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. तुकोबा म्हणतात, आता मुक्ती नावाच्या नवरीशी आम्ही लग्न केलेलं आहे, त्यामुळे आमचे आता छान सुखाचे दिवस आलेले आहेत. तेव्हा तुकोबांना 2 बायका होत्या, तरी तुकोबा असं म्हणतात. आता ही मुक्ती नावाची जी नवरी आहे, तिला वरावं असं इथे आपल्याला समर्थ सांगतात. हरिचिंतने ती कशी वरली जाईल, तर अखंड हरीचं काय करा, तर चिंतन करा. आणि एक वेळ अशी येते की हरीचं चिंतन थांबून जातं आणि तो आत्मस्वरूपच तुम्हाला वरमाला घालतं. आणि असं चिंतन आपण वाढतं ठेवलं हरीचं, की हळूहळू आपलं प्रपंचाचं चिंतन पण काय होतं, तर कमी होऊन जातं. म्हणून देहादिक प्रपंच हा चिंती येला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला, हरी चिंतने मुक्ती कांतावरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. पुढे समर्थ म्हणतात, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. बघा ते म्हणतात, अहंकार विस्तारला या देहाचा. आधी मी माझा देह, त्याच्या भोवती हा विस्तार तो झालेला आहे. कुठला? ही माझी स्त्री आहे, माझे पुत्र आहेत, हे माझे मित्र आहेत. हे जे सगळे मी आणि माझं. बघा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची कशी जोडी असते. ट्रॅक्टर लागी त्याला मागे ट्रॉली असतेच. अगदी त्याचप्रमाणे आहे की मी आणि माझं ही जी जोडी आहे ती. आता खरंच हे सगळं मी आणि माझं आहे का हो? आता मुळात माझा देहच नाहीये माझा. तर हे बाकीचे सुद्धा माझे आहेत का? आता असं आहे की आधी मी एकटी होते. नंतर आम्ही 2 जण झालो. नंतर आम्ही 3 जण झालो. एक अजून भर पडली. आणि अजून आम्ही 4 जण झालो. म्हणजे 2 मुलं झाली. म्हणजे किती झाले? 4 जण झाले. आता त्याच्यातली एक गेली. मग किती राहिले? 3 जण राहिले. दुसरी पण गेली. गेली म्हणजे लग्न होऊन गेली. मग किती राहिले? 2 जण राहिले. आता दोघातला एक कोणीतरी मागे पुढे जाणारच आहे. म्हणजे किती राहिला? एकच जण राहिला. मग आता हे प्रपंचाचं स्वरूप जे आपल्या समोर सांगतायत, अहंकार विस्तारला या देहाचा. आता अहंकार जो विस्तारला मी आणि माझचा, आता तो जर विवेकाने आवर्त आपण घेतला असा, म्हणजे विचार समजून घेतले बरोबर, हे प्रपंचाचं स्वरूपच असं आहे की जे माझे लहानपणी होते ते आता मोठे झाले, त्यांना पंख फुटले. बघा ज्या मुलीला मी माझं 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 म्हणते, ती मुलगी लग्न होऊन गेली की आणि सासरून माहेरी आली की ती म्हणते की आमच्याकडे असं नसतं. आता जिला मी 25-25 वर्ष वाढवलं तळ हाताच्या कोड्यासारखं, ती 2 दिवसात सासरी 2 दिवसासाठी सासरी गेली लग्न होऊन आणि 2 दिवसांनी जेव्हा माहेरी येते, तेव्हा असं म्हणते की आमच्याकडे असं नसतं. मग आता ती माझी का त्यांची हो? आता ती त्यांचीच आहे. ती माझी नाहीये. म्हणजे असं ममत्व आपण काढावं. कारण लग्न झाल्यानंतर ती त्यांचीच होणार आहे आणि त्यांची राहणंच अपेक्षित आहे. जर ती निघून आली तर आपल्याला आवडेल का माहेरी? नाही आवडणार. मग आता हे असे छान सुसंगत विचार करावेत. आणि हा संसारातून जे आहे, जो अहंकार आहे तो आवरता घ्यावा, निरसावा. म्हणजे ज्या अहमपणाने मी हा प्रपंच करत होते, मी माझा प्रपंच, मी माझी संपत्ती, मी माझं घर, मी माझ्या मुलांना वाढवलं, हा जो अहंकाराचा एवढा विस्तार आहे, त्या विचारांना आता खरं हे जे अविचार आहे प्रपंचातले बघा, अविचार आहे, त्यांना बरोबर विचारांची जोड देऊन त्या अहंकाराचा विस्तार आवरता घ्यावा. आणि ह्या स्त्री, पुत्र आणि मित्र या सगळ्यांमधून काय व्हावं, तर बाजूला होण्याचा सातत्याने, बाजूला म्हणजे काय, तर अलिप्त होण्याचा प्रयत्न करत राहावा. विचारांनी विचारांनी विचारांनी. बघा मित्र सुद्धा अनुकूल आणि प्रतिकूल. जर कसं असतं की
मित्राला जामीन राहायचं म्हटलं की तो गोड गोड बोलतो, अगदी छान. आता जामीन राहायचं म्हटलं की आपण पैसे देतो आणि त्याला ते पैसे फेडणं होत नाही आणि मग आपले काय होतात, संबंध बिघडून जातात. आणि संबंध बिघडलाय की ते मित्राची आठवण आली की मला माझ्या पैशाची आठवण येते. पैशाची आठवण आली की साधकाला साधन करता येत नाही. म्हणजे जो पारमार्थिक जो आहे, साधक जो साधन करणारा, त्याला साधन करता येत नाही. म्हणून अगदी व्यवस्थित विचार करावा. जामीन राहतानाच माझे पैसे बुडले असं समजावं. माझ्या क्षमतेमध्ये जेवढं मला देता येईल तेवढेच पैसे द्यावेत. म्हणजे बुडले तरी आपल्याला फारसं वाईट वाटत नाही. हा व्यावहारिक विचार सुद्धा साधकाला करता आला पाहिजे. आणि हा व्यावहारिक विचार साधकाला करता आला तर अंतःकरणाची प्रसन्नता मोडत नाही. पण जर कोटीचं नुकसान झालं तर साधक जो आहे, परमार्थ करणारा, त्याला त्यातनं वरतीच येता येणार नाही. म्हणून हा व्यावहारिक विचार साधकाने करावा. बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी असं म्हटलं इथे, की आता बळे भ्रांती, आता ह्या भ्रांतीचं इतकं बळ असतं बघा. जगात सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, भेदभ्रांती आहे, संघभ्रांती आहे, विकार भ्रांती आहे. तर हे जे आहे ना, या भ्रांतीमध्ये आपण भ्रमिष्ट होऊन जातो. म्हणून इथे समर्थ म्हणतात बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. आता जन्म मरणाची चिंता नष्ट होते, कशाच्या बळावरती नष्ट होईल ती? तर विवेकयुक्त वैराग्याच्या बळावरती नष्ट होईल. ही भ्रांती ज्या आता मी सांगितल्या त्याला विवेकाचं बळ लागतं, वैराग्याचं बळ लागतं, अनासक्तीचं बळ लागतं, गुरुकृपेचं बळ लागतं, ईश्वर कृपेचं बळ लागतं, परोक्ष ज्ञानाचं बळ लागतं. इतकी बळं लागतात. म्हणून समर्थ म्हणतात ही बळ वापरा आणि काय करा, आता जन्मचिंता हरा, म्हणजे या भ्रांतीचा काय करा तर नाश करा. या भ्रांतीतून विचारांनी बाहेर पडा आणि जन्म मरणाच्या चक्रातनं तुम्ही सुटा. म्हणून अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. बघा, बरा निश्चयो शाश्वताचा करावा. साधकाला सतत शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा विवेक करावा लागतो. आता जवळची व्यक्ती गेली माझ्या, काय गेलं, शाश्वत गेलं का अशाश्वत गेलं? अशाश्वत गेलं. आता जीव गेला म्हटलं आपण तरी सुद्धा काय, तो नवीन देह धारण करून परत जन्माला येणारच आहे. जर तो मुक्त झाला नाही तर परत नवीन देह घेऊन तो जन्माला येणार आहे. या जन्मातला आणि या जन्मातला माझा आणि त्याचा संबंध संपला, पण परत देह घेऊन तो जन्माला नवीन वस्त्र घेऊन येणारच आहे. मग आता अशाश्वत गेलं, शाश्वत मात्र कुठेही जात नाही. आता आत्मस्वरूपाचा अनुभव आला तर तो देह गेला तर आत्मा आत्म्यामध्ये विलीन होऊन जातो. पण आता आपण जो मी आता विचार सांगितला संबंधितांचा, तो असा आहे, जर मुक्त झाला नाही तर परत नवीन देह घेऊन जन्माला येणार आहे. काय फरक पडला? म्हणजे अशाश्वत गेलं, शाश्वत मात्र कुठेही जात नाही. आणि अजिबात संशय न घेता शास्त्रावरती श्रद्धा ठेवावी, संतांवरती श्रद्धा ठेवावी. म्हणून समर्थ म्हणतात म्हणे दास संदेह तो विसरावा. बघा, भगवद्गीतेमध्ये हा विचार सांगितलेला आहे, दासबोधामध्ये हा विचार आलेला आहे. जीवात्मा जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत परत देह घेऊन जन्माला येतो आणि तो नाशिवंत देह आहे तो जातो. म्हणून संशयाचं ज्ञान अजिबात ठेवू नये, निस्संदेह ज्ञान या सगळ्या गोष्टींचं करून घ्यावं. कोण जन्माला येतो, कोण जातो. म्हणून म्हणे दास संदेह तो विसरावा, म्हणजे एकही शंका ठेवू नये. कारण कसं असतं माहितीये का, हा एवढा अभ्यास का करावा लागतो, कारण आपलं सगळं जीवन जे आहे ना ते दृश्य जगतामध्ये चाललेलं असतं आणि ज्यामध्ये आपण जीवन जगतो त्याला अशाश्वत म्हणायचं. आता या देहाच्या बरोबर मी सतत जीवन जगतेय, आता बरोबर म्हणजे देह म्हणजे मीच, असं मी जीवन जगतेय, त्याला नाही म्हणायचं. आणि जे शाश्वत तत्व जे मला अजिबात अनुभवाला येत नाहीये त्याला आहे म्हणायचं. आणि इथे काय होतं, आपली जबाबदारी आहे की हे सगळ्या गोष्टी समजून घ्यायची. आणि तोच साधक आहे की तो सातत्याने दृश्य काय, अदृश्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, हे जो विवेक करत राहतो त्याला साधक असं म्हटलंय. म्हणून समर्थ म्हणतात घडी नाही घडी सार्थकाची करावी. प्रत्येक घडीला सगळ्या गोष्टी समजावून घ्या आणि संतांच्या संगतीमध्ये राहा. कारण संत सांगतायत रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. रवी, दीप आणि हिरा. तर रवी म्हणजे सूर्याचा प्रकाश आहे, दीप म्हणजे दिव्याचा प्रकाश आहे. हिऱ्याच्या प्रकाशामध्ये काय दिसतं तर लौकिक वस्तू तुम्हाला दिसतील, पण अदृश्य दर्शन जे आहे, जे आपण ज्याला आत्मज्ञान म्हणतो, ब्रह्मज्ञान म्हणतो, जो निर्गुण देव आहे, तो मात्र तुम्हाला संतांच्या
संगतीमध्ये त्याचं दर्शन होईल. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी. पुढे समर्थ म्हणतात, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नवे दैन्यवाणा, उपाधी देह बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. बघा, पहिल्या चरणामध्ये 2 शब्द आले, संत संत. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. आता 2 संत शब्द आलेत. पहिला संतचा सत असा अर्थ होतो, म्हणजे ज्यांची वृत्ती अखंड सत्स्वरूपात स्थिर झालेली आहे ते संत, जे स्वानंद साम्राज्याचे धनी झालेले आहेत. जीवनमुक्ताला सर्व तंत्र स्वतंत्र अशी पदवी आहे. पदार्थ निरपेक्ष सत्तत्वाचा ज्यांना अनुभव आलेला आहे, तिथे उपाधीचा पूर्णपणे निराश झालेला असतो. आणि तिथे आता होणार ते होय नाका, जाणार ते जाये नाका, तुटली मनातली शंका जन्म मृत्याची. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नभे दैन्यवाणा. तो अजिबात तिथे दैन्यवाणा असत नाही, कारण तिथे कशी स्थिती असते, आनंदाची स्थिती असते. इच्छा आकांक्षांना पूर्ण विराम मिळाला असतो. दैन्यवाणे कोण आहोत? आपण दैन्यवाणे आहोत. हे हवं ते नको, सातत्याने पुढे पुढे काहीतरी आपल्या इच्छा आहेत. आणि संत कसे आहेत? तर पूर्ण काम झालेले आहेत. म्हणून ते समर्थ म्हणतात, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. तो अजिबात दैन्यवाणा नाहीये. तो कसा झालाय? पूर्ण परब्रह्म स्वरूप झालेला आहे. उपाधी देह बुद्धी ते वाढविते. आणि त्यांना माहितीये की उपाधी जेव्हा येते, तेव्हा उपाधी जेव्हा चिकटते, तेव्हा ती देहबुद्धीला वाढवते. म्हणून तुकोबा विठ्ठलाला प्रार्थना करतायत, उपाधी वेगळे निर्विकार तुम्ही, काहीच तुम्हा संसार नाही. तुम्ही बरे आहात, उपाधी वेगळे आहात, तुम्हाला संसार नाहीये, पण ती उपाधी मात्र तुम्ही आम्हाला चिकटवून दिलेली आहे. उपाधीचा निराश तुम्हीच करा आमच्या, कारण आम्हाला आमच्या बळावरती उपाधी काढता येत नाहीये. तर उपाधी म्हणजे काय? जे जे आत्मस्वरूपापेक्षा वेगळं असतं उपाधी म्हणतात. मी, माझा देह, मी, माझं मन, मी, माझं चित्त, मी, माझा अहंकार. तर अहंकार पण ही उपाधी आहे. आणि जी उपाधी असते ना, तीच काढता येते. जे आत्मस्वरूपापेक्षा वेगळं आहे ना, तेच तुम्हाला बाजूला करता येतं. आणि म्हणूनच संत सांगतायत, समर्थ सांगतायत की अहंकार विस्तार हा निरसावा. असं का सांगतायत? कारण अहंकार पण ही उपाधी आहे. आणि ती उपाधी विवेकाने आपल्याला संत संगतीमध्ये काढायची आहे. म्हणून उपाधी, संत जे आहेत ते कधीही उपाधीमध्ये अडकत नाहीत. ते उपाधी वेगळे झालेले असतात, ते आत्मस्वरूपावरती स्थिर असतात. बघा, आता आपल्याला माहितीये की मारुती बुवा जे सज्जन गडावरती होते, ते आता आपल्याला प्रपंचाची उपाधी आहे, पण त्यांना काही उपाधी होती का? पण गडावरचा एवढा कारभार चालवत होते, पण ते उपाधीमध्ये कुठलाही अडकलेले नव्हते. आता सगळे संत आहेत. गोंदवलेकर महाराजांचा मठ आहे, नंतर विवेकानंद आहे, समर्थ आहे. समर्थांनी पण 1100 मठांची स्थापना केली, पण ते कुठल्याही उपाधीमध्ये अडकत नाहीत. ते उपाधी वेगळे असतात, अखंड त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले असतात. पुढे समर्थ म्हणतात, नसे अंत आनंद संताप उसावा, अहंकार विस्तार हा निरसावा, गुणे विण निर्गुण तो आठवावा, देह बुद्धीचा आठवो नाठवावा. बघा, नसे अंत आनंद संताप उसावा. ज्याला अंत नाही असं जे अनंत तत्व आहे, जे अज आहे, अजर आहे, अमर आहे, ते संतांना विचारावं. का बरं संतांना विचारावं? बघा, काश्मीरला जाऊन प्रत्यक्ष काश्मीर बघून आलेला आणि ज्यांनी नुसतं वर्णन ऐकून त्यांनी जे मला सांगितलं, त्याच्यामध्ये फरक राहील की नाही? जो प्रत्यक्ष जाऊन आलेला आहे, म्हणजे प्रत्यक्ष जो अनुभव घेतलेला आहे, त्यांनाच विचारावं, त्यांच्या सहवासामध्ये राहावं. आणि असं सहवासामध्ये राहिलं तर आपली सुद्धा देहबुद्धी कमी व्हायला मदत होते. त्यांचा सहवास करून त्यांची सेवा करावी, त्यांच्या सहवासामध्ये राहावं. आणि हळूहळू सेवा करता करता आपला पण अहंकार काय होतो, तर तो अहंकार आवरता, त्याचा पसारा आवरता येतो. आणि आपल्याला प्रत्यक्ष आचरणातून कळतं की अरे, माझा खूप अहंकार मला त्रास देतो आहे. तो संतांच्या संगतीमध्ये मध्येच फक्त तो जाणार आहे. आणि असा जेव्हा अहंकार आवरता निरसावा, असं जेव्हा समर्थ म्हणतायत की अहंकाराचा संपूर्ण लय होतो, तेव्हा गुणे विण निर्गुण तो आठवावा. आणि मग जो गुणे विण निर्गुण असं म्हटलंय बघा, सत्व रज तम 3 गुण आहेत. आणि यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे ईश्वराचे गुण आहेत. असे 6 आणि 3 जे 9 गुण जे आहेत, यांच्या पलीकडे ते निर्गुण तत्व आहे. ते निर्गुण तत्व आहे. आता ते निर्गुण तत्व अनुभवाला आपल्याला येतं का एकदम? पण त्याचं अनुसंधान ठेवायचं आहे. कशाच्या आधाराने अनुसंधान ठेवायचं आहे? तर सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. परत संत संघ येतोच आहे.
सगुणाचा आधार घेऊन सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुणाचा निर्धार करा, सारासार विवेक करा आणि कोणाच्या संगतीमध्ये करा, तर संतांच्या संगतीमध्ये करा. म्हणून देहबुद्धीचा ते समर्थ म्हणतायत आपल्या समोर की नसे अंत अनंत संताप उसावा, अहंकार विस्तार हा निरसावा, गुणे विण निर्गुण तो आठवावा, देहबुद्धीचा आठवो न ठेवावा. आता निर्गुण तत्वाचं अनुसंधान, सगुणातून निर्गुणाचं अनुसंधान राहिलं, चित्तवृत्ती एकाग्र झाल्या की आपोआपच देहबुद्धी काय होते, तर देहबुद्धी आपली तिथे लयाला जाते, देहबुद्धीचं विस्मरण होतं. आपण सगळ्यांनी अनुभूती 22 जानेवारीला घेतलेली आहे. जेव्हा आपण घरात बसून टीव्हीतनं सुद्धा ती प्रत्यक्ष राम लल्लाची मूर्ती बघितली, त्या मूर्तीचं रूप बघितलं, इतकं प्रतिष्ठापना जेव्हा झाली, प्राणप्रतिष्ठा जेव्हा झाली, त्याच्यामध्ये प्राण ओतले गेले त्या मूर्तीमध्ये, तेव्हा ते निर्गुण तत्व आपल्याला सगुणातनं प्रत्यक्ष तिथे अनुभवाला आलं आणि एक सेकंद का होईना पण आपल्या सगळ्यांच्या अंतःकरण वृत्ती त्याच्याशी जोडली गेली त्या तत्वाशी. आणि अशी अखंड जोडून ठेवायची असेल आपल्याला अंतःकरण वृत्ती, तर हे सगळे विचार जे आहेत आपल्याला समर्थांनी या श्लोकांमधून जे सांगितलेले आहेत, खरं हे श्लोक एवढे सोपे नाहीयेत. खूप त्याच्यामध्ये खोली आहे, खूप त्या श्लोकांची उंची आहे आणि खूप विचार आहेत. खरं म्हणजे ही खूप अशी धावपळ करावी लागते. एक एक श्लोक जो आहे तो एक एक तास चिंतन करण्यासारखा आहे. पण तरी आपण आपल्या ज्या वेळामध्ये आहे तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. इथेच मी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. खूपच सुंदर आजचं विवेचन. अहंकार विस्तार हा निरसावा. अहंकार हा परमार्थातील सर्वात मोठा परमार्थ मार्गातील अडसर आहे आणि हा कसा निरसावा याविषयी खूप छान मार्गदर्शन आज आपल्याला आपल्या आचार्य आदरणीय सीमाताईंनी केलेलं आहे. आजच्या विवेचनावर आधारित जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अवश्य विचारा. एखाद दुसरा प्रातिनिधिक प्रश्न आपण घेऊया. नमस्कार सीमाताई, मी विचारू का प्रश्न? हो हो हो, विचारा. हा, मला खूप एकदा लॉंग बॅक ऐकल्यासारखं किंवा वाचल्यासारखं वाटतंय की हे जग जे निर्माण केलं ते ब्रह्मदेवानी अहंकाराच्या तत्वावर निर्माण केलं, किंवा हे जग निर्माण करण्यासाठी अहंकार तत्व महत्वाचं आहे. तर तो वाला अहंकार आणि हा वाला अहंकार ह्याच्यामध्ये काय फरक आहे, किंवा तो जो अहंकार आहे तर त्याचं म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे? हा, बरोबर. एकोहम बहुस्याम संकल्प झाला ईश्वराला, तेव्हा त्या अहम मधूनच हे जग निर्माण झालेलं आहे ना. त्यामुळे अहम जो आहे तो सगळ्यांमध्ये आहेच ना ग, सामान्यत्वानी. मी हा आहे, हा तो अस्तित्व हा रूपाने अहम आहे, जाणीव रूपाने जो आहे तो सगळ्यांमध्ये आहे आणि तो हा राहणारच आहे. पण हा विस्तार जो आहे या अहंकाराचा विशेषत्वानी, हा हा तो विस्तार आवरायला समर्थ सांगतायत. ओ हो, हा 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 हा, विस्तार आवरायला सांगतात. हा, हे जास्त महत्वाचं आहे. करेक्ट. जो अहम निर्माण झालाय ना, त्यामुळे सगळं हे 84 लक्ष योनी निर्माण झाल्या, जग निर्माण झालं. त्यामुळे त्या अहमचं स्फुरण सगळ्यांमध्ये आहेच अंतःकरणामध्ये. मी आहे अस्तित्व रूपाने. पण तो अहम त्रास देत नाहीये. पण हा जो विस्तारलाय जो अहंकार, मी, माझा, प्रपंच, त्याचा जो विस्तार झालाय तो आवरायला आपल्याला समर्थ इथे श्लोकांमध्ये. हा हा हा, धन्यवाद. मी विचारू का प्रश्न? हो, विचारा. आता अहंकार विस्ताराला ह्या देहाचा, हे सगळं झालं, सगळं ऐकलंही, म्हणजे श्रवण पण केलं. पण जरा जरी भाजी समजा आता व्यावहारिक जीवनामध्ये वागत असताना भाजी जरी चांगली झाली तरी ती 4 लोकांनी आपल्याला चांगली म्हणावी, किंवा एखादं कार्य आपण केलं, आपल्या घरातील एखादं कार्य आपण करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, मग तिथे पण अहंकार येतोच ना. मग तो हो. क्षणाक्षणाला आपल्याला तो अहंकार सतत टोचत असतो. मग अशा वेळेस काय करायचं? म्हणजे तुम्ही सांगितलं ते संतांची संग वगैरे, हे फार पुढची गोष्ट झाली, पण हो. सतत सतत जो त्रास देतो.
नाही, अगदी बरोबर आहे. कारण आता या श्लोकांमध्ये जे समर्थांनी विचार सांगितलेले आहेत ना, ते साधक एका उंचीवर गेला तिथे सांगितलंय. पण आता मी जसं म्हटलं तसं प्रपंचातले पण अहंकार आपल्याला खूप त्रास देत असतात सुरुवातीला म्हणजे. जसं आता की 4 लोकं जेवायला आलेली आहेत आणि मी किचनमध्ये काम करतेय. आता आमटी खूप सुंदर झाली, भाजी खूप सुंदर झाली, असं पटकन बाहेर कोणीतरी म्हणतं, की भाजी खूप छान झाली आहे बरं का, कोणी केली? की लगेच मधला अहम जागा होतो आणि मी बाहेर येते. हो, मी केली, मी केली. कारण कोणी दुसऱ्याने सांगू नये माझ्या आधी म्हणून. म्हणजे की कोणी केली असं म्हणजे. पण तो अहम जो आहे ना, तो ठीक आहे म्हणजे आता असा अहम असतो, पण आता तुम्हाला ओळखू येतोय की नाही हा अहम माझा जागरूक होतोय म्हणून? हां, हां. येतो, येतो. येतोय की नाही? मग हेच खूप चांगलं भाग्याचं लक्षण आहे म्हणजे. मग तिथून थोडं मागे राहण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे हं, हं, हं. आपणच आपलं तपासायचं अंतःकरण, की कोणी जर बाहेर बोललं, तर माझ्या आतमध्ये तसा अहम उठतोय का? आणि उठला तरी थोडं शांत राहायचं म्हणजे बाहेर काय चाललंय हे बघायचं. म्हणजे आपला अहम जागा झाला, की आपण झटकन पोळी करता पण बाहेर जातो आणि म्हणतो, "मी केली बरं का भाजी." असं म्हणजे किंवा "मी केली बरं का भाजी." असं जो चटकन तो अहम वरती येतो ना, तो थोडा खाली ठेवण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला प्रापंचिक सत्तेमध्ये, प्रपंचामध्ये. खूपच सुंदर. असा जो अहंकार त्रास देतो, याला समर्थांनी वारंवार त्याच्यावर फोकस केलेला आहे. अगदी हो. याच्या आधीच्या 2 सत्रांमध्ये आपण पाहिलं, की ह्या अनंताचा शोध घेत असताना, आत्मस्थितीचा शोध घेत असताना, त्याचे टप्पे काय, त्यातले धोके काय, तर तो देहबुद्धीचा हा मुख्य धोका जो आहे, तो तसा चिंतन करून झालेला आहे. हो. असं असताना सुद्धा अहंकारावर फोकस करून पुढचे काही श्लोक त्यासाठी समर्थांनी हो. घेतलेले, तो यासाठीच फार महत्वाचा भाग आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून अहंकार फुलत असतो. आणि त्यामुळं परमपूज्य डॉक्टर काका खूप सुंदर सांगतात, की कोणी कौतुक केलं म्हणून हुरळून जाऊ नये आणि हां. कोणी निंदा केली म्हणून होरपळूनही जाऊ नये. हो. अशा पद्धतीने आपली मनस्थिती ठेवण्याचा प्रयत्न करणं ही साधना आहे. अ, संतांचं जे आचरण असतं, त्यांची वागणं जे असतं ते आपली साधना असते. त्या पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न करावा. खूपच सुंदर सत्र आजचं झालेलं आहे. वेळ होऊन गेलेली आहे. यापुढे जर कोणाला काही प्रश्न असतील आजच्या चिंतनावर किंवा मागच्या चिंतनावर, तर आपल्यासाठी WhatsAppचा समूह आपण खुला ठेवणार आहोत. WhatsAppच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारू शकता. या आलेल्या प्रश्नांचं एकत्रित संकलन करून आपण आचार्यांकडे पाठवू आणि एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्या आचार्य त्याला उत्तर देतील. पुढचं सत्र थोडंसं लागोपाठ येणार आहे. मधल्या कालावधीमध्ये काही व्यग्रतेमुळे आपले सत्र होऊ शकले नाही, मोठा गॅप पडलेला आहे. त्यामुळे आता पुढचं सत्र थोडं इमिजिएट म्हणजे एका आठवड्याच्या गॅप नंतरच होणार आहे. 25 फेब्रुवारीला होणाऱ्या सत्रामध्ये आपण आता खूप महत्वाचा टप्पा पार केलेला आहे मनाच्या श्लोकांच्या अभ्यासातला. आणि पुढचा टप्पा जो घेणार आहोत, तो आत्मवस्तूचा शोध किंवा खऱ्या देवाचा शोध हा विषय आपण पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 170 ते 179 असा टप्पा आपण पाहणार आहोत, 178 पर्यंतचा. आदरणीय प्रमोददादा वाळवेकर आपल्याला हा विषय मांडणार आहेत. तर आज आपण इथे थांबूयात. संदीप शेवटची प्रार्थना घेतो. हो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने उनलया संमोह जो वाढला अज्ञानांत जनाती मुक्त करून शांती पदी बैसवी विनती हिंच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला फक्त 2 मिळाला.